मंडळी. मी उल्का नगरकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2021 ची अध्यक्ष तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या इतिहास मंचमध्ये. यावर्षी महाराष्ट्र मंडळाने ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत त्यातलीच एक ऍक्टिव्हिटी म्हणजे इतिहास मंच आहे. आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपले लोकल त्याचप्रमाणे भारतातून अनेक जण इतिहास तज्ञ यामध्ये येतात आणि आपले विचार मांडतात. तर मी आता मंडळाचा जो ऍडमिन आहे चेतन रेगे त्याला बोलायची विनंती करते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. चेतन रेगे माझं नाव आहे. इतिहास मंचावरती आपण फेब्रुवारीपासून मंडळाच्या विद्यमाने सुरू केलेलं आहे. त्याच्यावरती अनेक चांगल्या चांगल्या विषयांवरती आपण व्याख्यानं घेतलेली आहेत. आजच्या सेशनमध्ये काही नवीन सदस्य आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांच्या माहितीकरता आपण इतिहासाच्या कुठल्याही विषयांवरती इथे व्याख्याने आयोजित करतो. मग त्या विषयांची व्याप्ती ही स्थलकाल मर्यादा असं काही आपण ठेवलेली नाही. तर चांगले चांगले वक्ते आपल्याला मिळत गेले हे आपलं खरंच नशीब आहे. आणि आजचं विशेष इतिहास अन्नाचा हे एक व्याख्यान आपण आयोजित करतो आहोत. तर मी त्याच्या वक्त्यांची ओळख करण्यासाठी सुजाताताईंना बोलवेनच, पण त्याच्या आधी मी सुजाताताईंचे विशेष आभार मानतो की इतके ऋषितुल्य वक्ते आम्हाला उपलब्ध करून दिले तुम्ही, आणि त्याच्यासाठी छान आमची आधीच ओळख पण करून दिली, मित्र मिळाला आम्हाला एक. आणि तर त्या वक्त्याची आपण ओळख करून द्यावी कृपया. आपण व्याख्यानाची सुरुवात करू त्यानंतर. धन्यवाद. धन्यवाद चेतन. तर आज आपले जे व्याख्याते आहेत डॉक्टर प्रदीप आपटे, हे भारतातले ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, तत्वज्ञ आणि अग्रणी विचारवंत आहेत. वित्त, विज्ञान, संख्याशास्त्र, गणित, इतिहास, कला, साहित्य, संगीत, भाषा, आहारशास्त्र, कृषी, कुठलेही हे सगळे विषय जे आहेत या अनेक विषयांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा एक लक्षणीय असा ठसा उमटवलाय. पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय, गोखले इन्स्टिट्यूट अशा अनेक नामवंत शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन केले आणि अजूनही मानद प्राध्यापक म्हणून ते अध्यापन करत आहेत. आजवरच्या कारकिर्दीत अनेक शासकीय, निमशासकीय पदे त्यांनी भूषवली आहेत. जागतिक बँक आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर इंडियाचे सल्लागार, पुणे स्टॉक एक्सचेंजचे सेबी नॉमिनी डायरेक्टर, महाराष्ट्र राज्य ऍग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्डच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याच्या 3ऱ्या फायनान्स कमिशनचे सदस्य, भारत सरकारच्या 13व्या फायनान्स कमिशनच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य, असे अनेक महत्वपूर्ण पदभार त्यांनी भूषवलेत आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी. आणि तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटत असेल की अरे बापरे, हा तर इकॉनॉमिक्सचा माणूस आहे, पण नाही, हा अनेक ज्ञान शाखांचा माणूस आहे. आणि कुठल्याही विषयाबद्दल काहीही शंका येऊ त्यांच्याकडे जा, आपल्याला त्या विषयाचं मार्गदर्शन मिळेल, असा आम्ही अनेक वर्ष अनुभव घेतलेला आहे. आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांचा सहवास मिळाला. अनेक विषयांवर त्यांचे अनेक शोध निबंध, अनेक पुस्तकं प्रकाशित झालीत, अनेक दैनिकांमध्ये त्यांचे लेख येत असतात. आजच मला वाटतं चेतननी एक ग्रुपवर एक लेख पोस्ट केलेला आहे, ती त्यांची लेखमाला सध्या लोकसत्तामध्ये चालू आहे. आणि ही लेखमाला ब्रिटिश काळामध्ये जे ब्रिटिश अधिकारी इथं आले आणि त्यांनी जी महत्वाची कामं केली, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त ज्ञानार्जन किंवा ज्ञानग्रहण करणं आणि शोध करणं, हे जे त्यांची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी ही लेखमाला आहे. विशेष म्हणजे लेखमाला कुठल्याही विषयावरची असो, सरांची भाषा जी असते ती भाषा हा वेगळा विचार करण्याचा विषय, अतिशय सुंदर आणि अशी सहज मराठी भाषा ते नेहमी लिहिताना वापरतात, बोलताना वापरतात. तर एवढ्या क्षेत्रांमध्ये सखोल ज्ञान आणि गाढा कार्यानुभव असलेली व्यक्ती, अत्यंत निगर्वी आणि ज्ञानदानात काहीही हातचं न राखता भरभरून देणारी असल्यामुळे अतिशय विद्यार्थीप्रिय आणि जगमित्र अशी म्हणावी लागेल. आता खाद्य संस्कृती हे त्यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. याच विषयावरचा त्यांचा अतिशय नवा असा दृष्टिकोन आपल्याला अन्नाचा इतिहास या व्याख्यानमालेतून ऐकायला मिळणार आहे. काही वर्षापूर्वी त्यांचं वाईन संहिता
हे अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशित झालं होतं, पण दुर्दैवाने आपल्याकडे सर्व प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांची, प्रकाशनांची सगळी हेळसांड जी असते ज्ञानक्षेत्रातलीच, त्यामुळे ते पुस्तक अजून म्हणावं तसं जिज्ञासूंपर्यंत पोहोचलेलं नाही, पण ते लवकरच पोहोचेल. आणि तर आजच्या या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफण्याची मी सरांना विनंती करते. सर, आपलं स्वागत आहे या मंचावर. मी या विषयाकडे वळलो याचं श्रेय काही एक दोघ जणांना आहे, त्यांचा मी उल्लेख केल्याशिवाय सुरुवात करणं योग्य नाही. एक म्हणजे आमच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, बोरी म्हणतात, भांडारकर इन्स्टिट्यूटचे एक जुने विद्वान होते. आणि भांडारकर संस्थेची स्थापना झाल्यानंतर तिथं चालणारं मुख्य काम होतं महाभारताची चिकित्सक आवृत्ती तयार करणं. आणि मग त्याच्यासाठी भारतभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्या गोळा करायच्या, आवृत्त्या गोळा करायच्या, आणि मग त्या आवृत्त्या घेऊन त्याच्यातून चिकित्सक आवृत्ती तयार करायची, असा तो प्रकल्प असल्यामुळं त्याची कोणीतरी छाननी करणं ही गरजेचं असते. तर एक पुरुषोत्तम गोडे, पी.के. गोडे नावाचे जे गृहस्थ होते, मोठे विद्वान होते, संस्कृतचे विद्वान होते, प्राकृताचे होते, अनेक भाषांचे होते. त्यांनी हे काम स्वीकारलं आणि ते आमच्या भांडारकरचे क्युरेटर होते. आणि ते काय करायचे, तर येणारी प्रत्येक पोथी हे निरखून बघायचे आणि ती महाभारताच्या दृष्टीनं त्यात काही सापडतं का, उपयुक्त आहे काय बघायचे, नाहीतर मग ती बाजूला ठेवायचे. आणि ते बाजूला ठेवायचे याच्यासाठी म्हणून जे काही वर्गीकरण होतं, त्याच्यात त्या वर्गीकरणाचं नाव होतं रद्दी, म्हणजे महाभारताच्या दृष्टीने ही रद्दी. पण हे गोडे हे गृहस्थ अतिशय उद्योगी आणि फार चौकस होते, त्यामुळे ते रद्दी जरी त्यांनी महाभारताच्या दृष्टीने ठरवली तरी ते काही टाकून द्यायचे नाही, पण ते नीट निहाळायचे आणि त्याच्यात काय दुसरं काय मिळतं का असं बघत राहायचे. असं करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक गोष्टींचा म्हणजे वस्तूंचा इतिहास हा आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्यांमधून मिळू शकतोय. आणि मग त्यांनी त्या दृष्टीनं ते सर्व धुंडाळायला सुरुवात केली. आणि असं करता करता आमच्या गोडे साहेबांनी जे एकूण निबंध लिहिले, त्या निबंधांचे एकूण 6 खंड आहेत. साधारणतः 500 पानाचे असे छोटे छोटे निबंध आहेत. पण त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ गुलाबदाणी कधी आली, गुलाब पाणी कधी आलं, अशा अनेक गोष्टींचा त्यांनी छोटा जो इतिहास त्यांना त्याच्यातून मिळत गेला आणि तो त्याच्या आधारानं ते शोधत गेले. त्यामुळे मग प्रत्येक वनस्पती जर समजा कुठली असेल तर त्या वनस्पतीचं पहिल्यांदा कुठं नोंदीकरण झालंय का, वर्गीकरण झालंय का, ती सगळीकडे सारखीच असते का, अशा सगळ्या गोष्टींना विचार करून ते त्याच्या नोंदी तयार करायचे. आणि त्या नोंदींचा मिळून झालेला एक 6 खंडाचं त्यांचं प्रकाशन आहे. हे पण फारसं लोकांच्या पाण्यामध्ये येत नाही. मला अपघातानं ते मी कॉलेजमध्ये असताना वाचायला मिळालं आणि तेव्हापासून माझ्या कल्पनेमध्ये ही गोष्ट फार रुतली. ती म्हणजे एरवी मार्क्सिस्ट लोक मटेरियलिस्ट कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री वगैरे असं म्हणतात, पण ती प्रत्यक्षात मार्क्सवादी लोक फार तुलनेनं कमी लिहितात आणि गोड्यांसारखे लोक मात्र फार झपाट्यानं त्यांनी यातलं काम केलंय. म्हणजे खुद्द डी.डी. कोसंबी यांनी देखील गोड्यांच्या बरोबर असून या गोष्टीचा फारसा वापर केलेला नाही, पण गोड्यांनी मात्र हे फार मोठ्या प्रमाणात केलेलं आढळतं. दुसरे अशा प्रकारचं लिखाण करणारे एक गृहस्थ आहेत, म्हणजे होते, त्यांचं नाव म वा धोंड. त्यांचं एक ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी नावाचं पुस्तक आहे. आपल्याला जर उपलब्ध असेल, मला वाटतं बहुतेक मौजेनं काढलंय तेव्हा. तर हे बहुतेक सर्व दीपावली अंकामध्ये त्यांनी लिहिलेले लेख आहेत. तर त्यांनी ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ज्या गोष्टी अनेक म्हणजे आध्यात्मिक भाग सोडून, उदाहरणार्थ चामड्याचं चलन नावाचा एक त्यांचा फार सुंदर लेख त्या पुस्तकामध्ये आहे. किंवा आपला जो एक मोठा अध्याय आहे, ज्या अध्यायामध्ये जो देवगिरीचा किल्ला आहे, त्या किल्ल्याचं रूपक वापरून सर्व कुंडलिनी जागृतीचा जो काही सर्व प्रवास आहे आणि प्रक्रिया आहे ती धोंडांनी त्याच्या आधारानं विशद केलेली. तर अशा रीतीनं जर तुम्ही इतिहासाकडे बघायला लागला तर इतिहास कशाला नाही, खुद्द पृथ्वीलाच इतका मोठा इतिहास आहे. आणि पृथ्वी घडण्यापासून पृथ्वी कशी घडली हा एक इतिहास आहे, पृथ्वी घडल्यानंतर पृथ्वीचा इतिहास आहे.
तर त्यातला एक छोटा भाग जो रोजचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असतो तो म्हणजे आपण खातो ते अन्न. आणि अर्थातच त्यामुळे त्याचा पहिला टप्पा जो असतो तो जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली याच्याशी असतो. आणि जीवसृष्टीच्या निर्मितीमध्ये जे हळूहळू टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या प्रकारचे जीव अवतरले, त्याच्यात आपण दोन मुख्य भेद करतो. म्हणजे जीवविज्ञान कशा प्रकारचा भेद करतो. एकाला आपण म्हणतो वानससृष्टी म्हणजे प्लांट किंगडम, आणि दुसऱ्याला म्हणतो अॅनिमल किंगडम म्हणजे प्राणीसृष्टी. आणि आपलं अन्न हे मुख्यतः याच्या भोवती फिरणार आहे. याच्या खेरीज जे वनस्पतीतही मोडत नाही आणि प्राण्यांमध्येही येत नाही असा एक भाग आहे. वनस्पती आणि प्राणी यांना अवयव आहेत, ते जीव आहेत, म्हणून त्याला आपण सेंद्रिय म्हणतो. काही असेंद्रिय गोष्टी पण आहेत ज्या आपल्या अन्नाचा भाग आहेत आणि काही बाबतीत त्या भलत्याच महत्वाच्या आहेत. त्याचं सर्वात लखलखीत उदाहरण म्हणजे मीठ. हे सेंद्रिय नाही, हे असेंद्रिय गटामध्ये मोडतं, पण त्याच्याशिवाय आपलं अन्न काही भागत नाही आणि मिठाशिवाय कशाला चव येत नाही. पण या वर्गीकरणाकडे जायचं मुख्य कारण असं की अन्नाचा जर आपण इतिहास शोधायला लागलो तर पहिल्यांदा अगोदर ही जीवसृष्टी कशी तयार झाली, कालांतराने त्यात माणूस आला. माणूस हळूहळू वेगवेगळ्या प्राण्यांमधून उत्क्रांत होत गेला. ही उत्क्रांतीची जी सूत्र आहेत, ती उत्क्रांतीची सूत्र ही जवळपास अनेक प्रकारचा भौतिक इतिहास उलगडण्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची असतात. आणि उत्क्रांतीचं एकमेव असं सूत्र नाही, त्याला अनेक छोटे छोटे पदर असलेली, जे साधं आपण गुरुत्वाकर्षण म्हटलं तरी सुद्धा आपल्याला 3 नियम सांगावे लागतात. तसं हे उत्क्रांतीचं जे सूत्र आहे, ज्याला सहसा थोडक्यात सांगण्यासाठी म्हणून नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक वेचकपणा, त्याचं मराठी भाषांतर नैसर्गिक निवड असं इंग्रजीला अनुसरून होतं, पण तो इंग्रजीतलाच शब्द मुळात फारसा योग्य नाही. सिलेक्ट म्हटलं की त्याला कोणतरी करता लागतो, कोण सिलेक्ट करतो, तर त्याला करता नसलेलं किंवा जर करता असेल तर प्रक्रियेमधून जे निवडले गेले, जे वेचले गेले, जे जगले तगले, असा त्या अर्थानं त्याचं सिलेक्शन या शब्दाचा अर्थ असतो. त्याला कोणतरी एक माणूस, कोणतरी एक व्यक्ती, कोणतरी एक प्रक्रिया फक्त सर्व ठरवते असं नाही. अनेक प्रकारच्या प्रक्रिया आहेत. त्याच्यामधून जो काही आतापर्यंत जी वाटचाल झाली, जो काही प्रवास झाला, त्या प्रवासात भोवतीच आपलं सर्व आयुष्य आहे आणि आपलं आयुष्य हे त्या प्रवासाचा भाग आहे. म्हणजे पूर्वी काहीतरी होऊन गेलं ती उत्क्रांती आहे आणि आपण मात्र आता स्थिरावलेलो असं नाही. आपण पण उत्क्रांत होतो आणि ती उत्क्रांती झालेली कदाचित काही वर्षांनी, कारण ती इतकी छोटी असेल की काही वर्षांनी लोकांना कळेल. आता उदाहरणार्थ आपली जी जबड्याची ठेवण आहे, त्या जबड्याच्या ठेवणीमधले काही प्रकारचे दात फारसे वापरले जात नाहीत आणि असा एक कयास आहे लोकांचा की बहुतेक त्यातले काही दात हे कालांतरानं गळून पडतील, वापरामधून निघून जातील. अशी आपण पण उत्क्रांत होतो, त्या जीवसृष्टीबरोबरच उत्क्रांत होतो, त्याचा भाग म्हणून उत्क्रांत होतो. पण आपलं अन्न म्हणून जे आहे ते मुख्यतः या 2 गटांमध्ये काही असेंद्रिय पदार्थ मिठासारखे वगळता, ते म्हणजे वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी. आता ही जी तयार झाली, ही तयार होताना देखील त्याची प्रक्रिया फार चमत्कारिक आणि फार जुनी आहे. म्हणजे ज्या काळामध्ये पृथ्वीवरती आज आपल्याला जी काही खंड दिसतात, म्हणजे आपण सरासरीनं मोठी 5 खंड म्हणतो, या 5 खंडांचा मिळून एक असा भूभाग होता आणि तो वेगवेगळ्या कारणांमुळे, मुख्यतः ज्याला आपण भूकंप म्हणतो, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे प्लेट टेक्टॉनिक्स होतात. म्हणजे हे जे थर असतात ते थर वरखाली होतात. असं करून हे भूखंड तुटतात, विभागले जातात, विलग होतात आणि एकमेकांपासून हळूहळू खूप कालांतरानं पार अलग होतं. असा सिद्धांत पहिल्यांदा वागानेर नावाच्या माणसानं मांडला आणि तो आता जवळपास वेगवेगळ्या रीतीनं सिद्ध होतो. या खंड जो होता तो तो फुटल्यानंतर पृथ्वीभर जो पसरला, त्याच्यामध्ये पृथ्वी गोल आहे आणि त्याच्या भोवती ती परत कललेली आहे. ती सूर्याच्या भोवती फिरताना कललेली असते, स्वतःभोवती फिरते. याच्यामुळे अनेक प्रकारच्या ज्या गती उद्भवतात, त्या गतींमुळे आणि अनेक प्रकारच्या ज्या अवस्था उद्भवतात, त्या अवस्थांमुळे वानसृष्टी आणि प्राणीसृष्टी कशी तयार झाली, त्यातला कुठला भाग जगला, कुठला भाग तगला आणि कुठला भाग हा नाहीसा झाला, हे शोधणं
हे उत्क्रांती शास्त्राचं पहिलं मुख्य रूप होतं. म्हणजे जेव्हा डार्विनला असं लक्षात आलं की हे जे आपण भूखंड म्हणतो, एक तो पोखरलेला डोंगर जेव्हा त्या विल्यम्सचा त्यानं पाहिला आणि त्याच्यात प्रत्येक थरामध्ये आढळणारे जे जीवाश्म होते, जीवाश्म वेगळे आहेत. आता या प्रकारचे प्राणी आपल्याला सापडत नाहीत. काही प्रकारचे सापडतात पण त्यांचं रूप पालटलंय. असं करत 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 एका बाजूनं डार्विनच्या सिद्धांताची उभारणी झाली. दुसरी त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट जी त्याच्या लक्षात आली होती आणि ज्याचा सुदैवानं दुर्दैवानं अर्थशास्त्राशी संबंध आहे, तो म्हणजे माल्थसचा सिद्धांत, की ज्याच्यामध्ये अस्तित्वात असणारे प्राणी आपलं अस्तित्व टिकून धरण्यासाठी म्हणून आपल्या भोवती जी काही संसाधनं असतात, म्हणजे रिसोर्सेस असतात, त्याच्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत असतात आणि या स्पर्धेमध्ये जे जास्त तुलनेनं यशस्वी होतात ते जगतात. त्यांचं जगणं हे फक्त त्यांच्यापुरतं नसून त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये येतं. त्याला म्हणतात तगणं. जेव्हा उत्क्रांतीमध्ये सर्व्हायव्हल हा शब्द वापरला जातो, त्या सर्व्हायव्हल या शब्दाचा अर्थ जगणं असा नसतो, तर जगणं आणि तगणं म्हणजे वंश परंपरेनं तगणं असा त्याचा अर्थ असतो. काही वंश असे असतात, काही प्राणी किंवा जीव असे आहेत, वनस्पती किंवा प्राण्यांमध्ये, की जे तितके तगले नाहीत, म्हणजे त्यांची वंश परंपरा एका अर्थानं खंडित झाली. परंतु जी काही झाली त्याच्यामध्ये पुन्हा जो काही जगलं वाचलं त्याच्यामधून आपला जगण्याचा संसार आणि तगण्याचा संसार हा जीव हे चालू ठेवत असतात. पण आता हे एकमेकांपासून बाजूला फेकले गेले आणि ते वेगवेगळ्या अक्षांश रेखांशावरती गेले. वनस्पतींच्या दृष्टीनं आणि प्राण्यांच्या दृष्टीनं हे दोन्ही महत्वाचं आहे, कारण या प्रत्येक अक्षांश रेखांशावरती आढळणारा, उदाहरणार्थ दिवसाची लांबी ही वेगवेगळी असते. दिवसाची लांबी वेगळी असल्यामुळे जे जीव म्हणजे विशेष करून वनस्पती हे मुख्यतः सूर्यप्रकाशाच्या संश्लेषणावरती जगतात, त्यांना मिळणारा कालावधी कोणता आहे आणि तो कालावधी किती आहे आणि तो किती तीव्रतेचा आहे याच्यावरती मुख्यतः या वनस्पतींचं रूप आढळतं. त्यामुळे हे एकमेकांपासून बाजूला फेकले गेले त्यावेळेला त्यातल्या काही गोष्टी ज्या समान होत्या त्या समान गोष्टींचा काही गुणधर्म तगून राहिले आणि काही नव्या प्रकारच्या वनस्पती ज्या त्या फेकलेल्या जागी तगून राहण्यासाठी त्या जास्त अनुकूल होत्या, सक्षम ठरल्या, आधी नव्हत्या, अपघातानं सक्षम ठरल्या. याच्यातून त्या वनस्पती आणि प्राणी सृष्टीचं सर्व आकार, त्याचं स्वरूप हे मुख्यतः ठरत गेलं. म्हणजे हे सांगण्याचं कारण असं की एकूण प्राणी सृष्टीचा आकार बघितला, एकूण वनस्पती सृष्टीचा आकार बघितला आणि असं जर विचारलं की यातलं अन्न म्हणण्यासारखं काय आणि किती, तर तो अंश अगदी अगदी म्हणजे क्षुल्लक म्हणावा इतका छोटा आहे. आणि ही एक गोष्ट मनुष्य हा सृष्टी निर्मितीचा केंद्रबिंदू नाही हे समजायला आणि सिद्ध करायला पुरेशी आहे. माणसासाठी म्हणून जग तयार झालं अशी खूप लोकप्रिय धारणा असते. काही काही धार्मिक धारणा मुख्यतः याच्या होती की माणसासाठी हे सर्व तयार केलं आणि देवानं त्यांना सांगितलं हे बघ हे तुझ्यासाठी आहे. म्हणजे त्या नोहाच्या पुराच्या वेळेला बोटीमध्ये भरलेल्या वस्तू कुठल्या, प्राणी कुठली, याच्यामधली जी कथा आहे त्याच्यामध्ये हे सर्व त्या आदाम ईवला शाप दिला आहे, पण मग त्यांना जगण्यासाठी आसपास काय असेल हे ठरलंय. अशा ज्या धारणा आहेत त्याच्यापेक्षा भलतीच वेगळी विसंगत गोष्ट प्रत्यक्ष इतिहासात दिसते. माणूस हा सृष्टीच्या निर्मितीचा केंद्रबिंदू वगैरे नाही. अन्य सृष्टीमधले अनेक जे जीव आहेत त्यापेक्षा माणूस अनेक दृष्टीने जरी वेगळा असला तरी त्याच्यासाठी म्हणून ही काहीतरी एक विशेष घटना घडली, जडणघडण, त्याच्यासाठी ज्याला उत्क्रांतीमधला हा फार मोठा विवाद्य विषय आहे तो म्हणजे डिझाईन आहे याच्या मागे काहीतरी. म्हणजे जर समजा घड्याळाचे वेगळे तुकडे वेगवेगळे फेकले तर ते एकत्र येऊन मिळतील का, मग ज्या अर्थी ते मिळाले त्या अर्थी याच्या मागे कोणाचा तरी हात असला पाहिजे, म्हणजे कोणतरी निर्माता असला पाहिजे वगैरे, हे जे सर्व वाद आहेत या वादांमध्ये मुळात कल्पना अशी आहे की याच्या मागे कोणती तरी एक धारणा आहे, कुठलं तरी एक नकाशा आहे आणि त्या नकाशानुसार हे सर्व चाललंय असं म्हणण्यासारखी खरी तर प्रत्यक्षात परिस्थिती नाही. तुम्ही सगळेजण अमेरिकेमध्ये राहता. अमेरिकेमधल्या बहुतेक सर्व विद्यापीठांमध्ये, बहुतेक सर्व जीवशास्त्र विभागांमध्ये अशा प्रकारची ही उभी विभागणी जी दिसते की एका बाजूला क्रिएशनिस्ट आणि दुसऱ्या बाजूला हे उत्क्रांती हळूहळू बदलत जाणारं जग आहे. त्याला स्वतंत्र म्हणून स्वतःचा असा काही उद्देश आहे असं नाही. उद्देश आहे असं म्हणायला संशय यावा अशा अनेक जागा असतील, पण तो जो उद्देश तर दाखवता येत नाही, कोणाचा उद्देश सांगता येत नाही. असे जे वाद चालतात त्याच्यामधली ही महत्वाची गोष्ट आहे. आणि माणसाच्या अन्नाच्या इतिहासाच्या दृष्टीने अर्थ त्याचा असा की इतक्या छोट्या गोष्टी आपल्याला अन्न म्हणून उपलब्ध आहेत तरी सुद्धा मनुष्य आणि अनेक प्रकारचे प्राणी, कारण सगळ्या प्राण्यांना आसपासच्या सगळ्या गोष्टी अन्न म्हणून उपयोगी नसतात. उदाहरणार्थ माणसाची तोंडाची पोकळी जी आहे त्या पोकळीमध्ये बसवलेले दात जे आहेत
त्या पोकळीच्या मागे असलेली जी अन्ननलिका आहे, त्या अन्ननलिका जाऊन पोटाला मिळते, त्या पोटामध्ये ज्या काही रासायनिक घडामोडी अन्नावरती व्हायला लागतात त्याची जी क्षमता आहे, या सगळ्यानुसार एखादी गोष्ट ही आपल्याला अन्न आहे की नाही ठरते. त्यामुळे निसर्गता उपलब्ध असणाऱ्या गोष्टी ह्या अन्न म्हणून वापरणं हा एक टप्पा झाला. पण कालांतराने जे अनेक बदल झाले माणसामध्ये झाले आणि माणसा आसपासच्या वस्तू किंवा सृष्टीमध्ये पण झाले, त्याच्यामध्ये माणसाला एक गोष्ट जी गवसली आणि त्या गवसलेल्या गोष्टीमुळेच आपण माणूस हा इतका वेगळा आहे असं मानतो. असं नाही की फक्त माणसामध्ये असं केलं जातं. ज्याला आपण शेती म्हणतो, ही शेती नावाची जी गोष्ट आहे, ही शेती नावाची गोष्ट म्हणजे उत्क्रांती शास्त्र खरं तर ज्याच्यातून स्फुरलं आणि ज्याच्यामुळे तो सिलेक्शन नावाचा शब्द चिकटला, याचं मुख्य कारण हे माहिती होतं, प्रचलित होतं. एका प्रकारचं कुत्रं आणि दुसऱ्या प्रकारचं कुत्रं यांचा जर संकर घडला तर काहीतरी त्या दोघांचे गुणधर्म संमिश्र असलेलं दुसरं कुत्रं तयार होतं. एका प्रकारचा वाटाणा आणि दुसऱ्या प्रकारचा वाटाणा यांच्यामध्ये जर समजा परागीभवनामुळे काही अपघात झाला तर वेगळ्या प्रकारचा वाटाणा येतो आणि मग तो तसा आपण करून बघितला तर तसाही येतो. म्हणून त्याला म्हणतात आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम निवड. ही कृत्रिम निवड जशी होते हीच अपघातानं वेगवेगळ्या प्रकारच्या झोतांमुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या दबावांमुळे प्रत्यक्ष निसर्गात होत राहते. त्यामुळे निसर्गाच्या मुळे काही गोष्टी निवडल्या जातात आणि निवडणं म्हणजे मगाशी मी ज्याचा उल्लेख केला ते वंश परंपरेच्या दृष्टीनं तगून राहणं या अर्थानं निवडणं. निवड होते पण ती तकतेच असं नाही. जी निवड तकते आणि ज्याची वंश परंपरा चालू राहते ती वंशपरा टिकून राहावी म्हणून त्या प्रकारचा जीव सातत्यानं प्रयत्न करत असतो, स्वतःला जगवत असतो आणि आपल्या पुढच्या वंशाला जन्म देऊन त्याला जगता येईल कसं याची सोय बघत असतो. हे उत्क्रांती शास्त्रामधलं जे मुख्य सूत्र आहे हे वनस्पतींमध्ये कसं चालतं किंवा कसं चाललं किंवा प्राण्यांमध्ये कसं चालतं आणि कसं चाललं. आता उदाहरणार्थ आपण फार मोठे मासे, उदाहरणार्थ ज्याला आपण मासा म्हणतो तो खरं मासा नाहीये, सस्तन प्राणी आहे. उदाहरणार्थ देवमासा घ्या. त्या देवमासा आणि आसपासचे त्याच्या भोवती फिरणारे, थव्यानं फिरणारे जे मासे असतात ते मासे. हे मासे पहिल्यांदा जलचर होते, मग त्याच्यातून उभयचर जन्मले, मग त्याच्यातून फक्त जमिनीवर राहणारे, फक्त पाण्यात राहणारे अशी विभागणी झाली. त्याच्याही पेक्षा अजून एक महत्वाचा जो फरक घडला जो अतिशय महत्वाचा आहे, कारण यांचं तगणं जे वनस्पतीचं तगणं किंवा प्राण्यांचं तगणं हात आपल्याला ज्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी माहिती आहेत त्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर त्यांच्यामध्ये एक महत्वाचं विशेष लक्षण आहे. ते विशेष लक्षण मध्ये याच्यामध्ये लिंग नावाची गोष्ट उद्भवली आणि लिंग नावाची गोष्ट उद्भवल्यानंतर त्यांचं पुनर्निर्मिती आणि त्यांचं तगणं यांच्या वेगावरती आणि यांच्या प्रमाणावरती फार मोठा परिणाम झाला. आज फुलांना आपल्या सर्व एकूण ज्या वनस्पती खातो त्याच्यामध्ये सपुष्प म्हणजे अँजिओस्पर्म ज्याला म्हणतात त्यांचं फार महत्व आहे आणि त्याच्यामध्ये फुलांमध्ये देखील नर मादी असे दोन प्रकार असतात. आंबा उदाहरणार्थ घ्या, सगळ्या भारतीयांचं लाडकं फळ आहे. भारतामध्ये याचे इतके अगणित प्रकार आहेत. याचं कारण आंब्यामध्ये ज्या रीतीनं पुनर्निर्मिती होते, पुनरुत्पादन होतं. हापूसचा आंबा घेतला तुम्ही आणि मोठ्या कौतुकानं कोय लावलीत तर त्याच्यातून हापूस मिळत नाही. त्याच्याऐवजी हापूसचं जर समजा फांदी घेतली आणि ती दुसऱ्यावरती धरली तर त्या फांदीमध्ये असणारे म्हणून जे जे काही जनुकीय धर्म आहेत ते तसेच्या तसे शाबूत राहतात. म्हणून कोकणातली सर्व शेती काय कशावर जगते, मुख्यतः आंब्याची, तर ती कलमांवरती जगते. कारण कलमानं तर त्याच प्रकारचा आंबा मिळतो. जर दुसरं तुम्ही कोय लावायला गेलात तर त्याच्यातून येणारा आंबा हा भलताच वेगळा असतो. हे जे काही जनुकीय असणारं स्थित्यंतर आपोआप निसर्गात घडतं, बदलत राहतं. या बदलावरती प्रभुत्व मिळवणं, या बदलाची सूत्र शोधता येणं, ही गोष्ट जसजशी अवगत होत गेली तसतसं आपल्याला निसर्गाचं सूत्र कळलं. म्हणून निसर्गावरती थोडीशी आपल्याला जुळवून घ्यायची क्षमता बदलली. ती बदलता बदलता इतकी वाढली की आपण निसर्गाला मुरड फार मोठ्या प्रमाणात घालायला शिकलो. आपण म्हणजे मनुष्य या अर्थानं. सर्व प्राणी तसं करू शकत नाहीत, काही प्राणी करतात. उदाहरणार्थ तुम्ही मुंग्या किंवा मुंगळे यांच्याबद्दलचे वाचले असतात. ते चांगली घरं बांधतात, त्याच्यात आर्किटेक्चरल पॅटर्न दिसतात, ते आपल्याला त्यांना उपयुक्त असणारं अन्न जे असतं ते साठवून ठेवतात. म्हणजे हे जे एरवी गुणधर्म माणसांना लागतात ते काही प्रकारच्या प्राण्यांमध्ये दिसतात. पण ते माणसाला जितके अवगत झाले, जितक्या मोठ्या प्रमाणात माणसांनी वेगवेगळ्या खंडात वस्ती केलेली असून देखील कालांतरानं जवळपास सर्व माणसांना अवगत झाली. ही जी विशेष गोष्ट आहे त्याच्यामुळे माणूस नावाच्या जीवाची संख्या अतोनात वाढली. इतकी वाढली की आपण
बऱ्याचदा प्रत्येक टप्प्याला एक साधारणतः 300-400-500 वर्षांनी असा प्रश्न येतो, एवढी माणसं झाली आहेत, अन्न मिळेल का नाही. आपले तात्याराव सावरकरांना असं कोणतरी विचारलं होतं, अहो काय आपल्याकडे अन्न टंचाई एवढी आहे, कसं काय होणार. तात्याराव काही काळजी करू नका, पृथ्वीवरती एकूण 1/4 भागावर जमीन आहे, उरलेल्या भागावर पाणी आहे. जर समजा तशी अवस्था आली तर माणूस पाण्याकडे जाईल आणि पाण्यामधलं अन्न शोधेल आणि त्याच्यावरती जगेल. ही खरोखर वस्तुस्थिती आहे. पण 65 सालची ही अगोदरची गोष्ट आहे, सावरकर गेले 65 साली, पण त्याच्या आधी खरोखर अन्नाची टंचाई होती. आणि आज भारत हा अन्नाचा एकेकाळी टंचाईग्रस्त असलेला, जगाकडे आपली झोळी पसरत किंवा कटोरा पसरत भीक मागणारा असा देश हा निर्यातदार देश झाला 10 वर्षात झाला. कशामुळे झाला? जनुकीय क्रांतीमुळे झाला. ही जनुकीय क्रांती झाली म्हणजे काय झाली, तर आपल्याला ही एक वनस्पती अधिक दुसरी वनस्पती अधिक ते अशा 4 वनस्पती आहेत, ज्याच्या आधारानं नॉर्मन बोरलॉग या माणसानं जी गव्हाची जात शोधली, त्या गव्हाचं उत्पादन आपल्याला इतकं वाढवता आलं की आज आपण अन्न टंचाईची जी भाषा साधारणतः 50 ते 65 करत होतो ती जवळपास आता बंद आहे. हे सातत्यानं म्हणजे जी जीवांमध्ये स्पर्धा चालते, जीवांचं परस्पर प्रमाण काय आहे, ही जी चालते, ही अन्नाची मूळची अंगभूत ठेवण आहे. त्याच्यामधली निसर्गावरची माणसाची हुकमत म्हणजे शेती, ही एक त्याच्यामधली विशेष बाब आहे. आणि पहिलं असं जरी असलं, ही हुकमत जरी असली तरी ती हुकमत तुलनेनं अलीकडेपर्यंत खूप मर्यादित स्वरूपाची होती. कारण उदाहरणार्थ नवीन वनस्पती तयार करणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे ते त्या प्रकारची वनस्पती तयार करणाऱ्या लोकांना विशेष कौतुक त्यांचं मानलं जातं, समजलं जातं. सगळ्या समाजांमध्ये नाही मानलं जात, ते नोंदलेलं पण नसतं. उदाहरणार्थ हा जो अल्फान्जो उर्फ हापूस नावाचा जो आंबा आहे, तो एका माणसानं स्वतःहून केलेल्या संकरामधून तयार झालेला आर्टिफिशियल आहे. किंबहुना आज ज्या सर्वात जास्त मोठ्या जाती चालतात त्याच्यामध्ये आर्टिफिशियल जातींचा खूप मोठा वाटा आहे. पण ही जी निसर्गामध्ये प्रक्रिया चालते, ती प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे? म्हणजे मी हे पुढच्या भागामध्ये मी या शास्त्राच्या अंगानं कमी बोलेन, इतिहासाच्या अंगानं जास्त बोलेन. म्हणून अगोदर याच पहिल्याच ह्याच्यामध्ये ही शास्त्राची अंग आहेत ती मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार आहे. 2 गोष्टी लक्षात घ्या. एक म्हणजे माणसामध्ये आणि अन्य सृष्टीमध्ये जशी स्पर्धा आहे तसं सहचार्य आणि सहकार्य पण आहे. आणि फक्त माणसाबद्दल असं घडतं नाही, अनेक प्राण्यांमध्ये देखील असं घडतं, प्राणी वनस्पतींमध्ये घडतं. आपल्याला हेही माहिती आहे, अनेक प्राणी स्वतःचे स्वतः उपाय करतात. उदाहरणार्थ अजूनही तुम्हाला शहरात सापडणारी सहजी गोष्ट म्हणजे एक गुळवेल नावाची जी वनस्पती असते, ज्याच्यापासून आपण तापावरचं, खोकल्यावरचं वगैरे औषध करतो, ती गुळवेलीची पानं अनेक पक्षी, अनेक माकडं मुद्दामून जाऊन खातात. आणि ते खातात याचं कारण ते स्वतःचा त्याचा औषधी म्हणून वापर करत असतात. आणि हे ठराविक काळामध्येच प्राणी करताना आढळतात. एरवी गुळवेल इतकी माजते की गुळवेल भरपूर नेहमीच उपलब्ध असते वेलीच्या स्वरूपामध्ये. पुण्यामध्ये कंटाळा येईल इतकी गुळवेल आहे. पण या गुळवेलीचा जसं माकड उपयोग करतं, तसंच आपण अन्य प्राण्यांचा उपयोग करायला लागलो. आणि याच्यामुळे काय होतं, वनस्पतींना आणि प्राण्यांना पाळीवपण येतं. म्हणजे पाळीवपण आणणं म्हणजे शेती, निसर्गाला मुरड घालणं म्हणजे शेती. त्यामुळे शेती ही माणसानं निसर्गाबद्दल केलेली पहिल्यात सर्वात मोठी कृत्रिम अशी आक्रमणाची गोष्ट आहे, चढाईची गोष्ट आहे. आपण जितका निसर्गावरती हुकमत कमवू तितक्या प्रमाणात आपल्याला पाहिजे तशी निसर्गाला मुरड घालता येते. हे उमगणं हे स्थिर संस्कृतीचं पहिलं लक्षण. एरवी शेती नसती तर माणूस स्थिरावला नसता, तो तसाच भटका राहिला असता, अन्य प्राण्यांसारखा ठराविक भागामध्ये फिरत राहिला असता. परंतु तसं झालं नाही. याचं कारण आपल्याला या प्रकारची हुकमत ही हस्तगत झाली. याच्यात आपण जी निवड केली आणि त्या निवडीमध्ये 2 पैलू लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे निसर्ग स्वतःची स्वतः म्हणून जी काही निवडीची प्रक्रिया चालवतो ती पण महत्वाची आहे. आणि ती माणसानं निरीक्षणानं अनुभवली आणि ती आत्मसात केली, म्हणजे आपल्या दृष्टीनं कशी वापरता येईल याची शक्कल शोधून काढ. एक त्याचं सोपं उदाहरण देतो. तुम्ही जर कदाचित अलीकडे भारतात आला असाल तर आम्ही आमच्या मणिबाई देसाईंनी लवकर उगवणारे आणि भरभर वाढणारं इंधनाचं सरपणाचं साधन म्हणून एक सुबाबूळ नावाची बाभळाचा एक प्रकार जो बिनकाटेरी असतो तो लावला. या सुबावळाच्या जर तुम्ही शेंगा पाहिल्यात, बाभळीच्याही शेंगा मिळतात, त्या सुबावळाच्या शेंगा आपोआप उकलतात. आणि त्याचं बी इतकं हलकं असतं की ते वाऱ्यावरून इकडे तिकडे पसरतं आणि ते जाऊन स्वतःला कुठं ना कुठेतरी पडून रुजवतं. त्यामुळे सुबावळाचं पटकन रान तयार होतं, अनेक रोपं तयार होतात. अनेक बाभळ्या अशा आहेत की ज्यांचं रान असं तयार होतच असं नाही, कारण त्याची शेंग फुटायला
खूप वेळ लागतो. जे ज्याला डायकोट्स म्हणतात, असे शेंगावर्गी जे असतात, त्या शेंगावर्गीची त्याचं वरचं कवच उकळणं, ते फुटणं, फुटलेली बी बाहेर पडणं, बी अशी असणं की ती वाऱ्याबरोबर जाणं, वाऱ्याबरोबर नाही गेली तर मग त्याचा तगण्याची त्याची क्षमता आणि शक्यता म्हणजे प्रॉबॅबिलिटी, संभाव्यता कमी होते. मग ती वनस्पतींमार्फत जर स्वतःहून वाऱ्याबरोबर जात नसेल, तर मग ती दुसऱ्या प्राण्यांबरोबर जाते. किंबहुना प्राण्यांच्या विष्ठेतून पडणाऱ्या बियां लागून तयार होणारी अनेक झाडं आहेत. बहुसंख्य वडाची, पिंपळाची, उंबराची जी झाडं आहेत ती मुख्यतः अशी तयार होत असतात. त्यामुळे प्राण्यांबरोबर इकडून तिकडे जातात, त्यांचं रुजतं. पण जर शेंग फुटतच नाही, तर मग त्या वनस्पतीचा वंश चालवण्याचा जो वेग आहे तो वेग कमी होतो. उदाहरणार्थ आता सध्या पुण्यामध्ये जर तुम्ही आलात तर फार मोठ्या प्रमाणात अशी पिवळी झुपकेदार झुमरासारखी दिसणारी जी फुलं असतात त्याला अमलतास म्हणतात, बहावा म्हणतात त्याला. त्या बहावाच्या शेंगा किंवा गुलमोहराच्या शेंगा ह्या वर्षानुवर्ष तशाच पडतात, तशाच राहिलेल्या असतात, त्याचं काही होत नाही. अशा अनेक शेंगा आहेत. चिंच घ्या, चिंच हा असा एक चमत्कारिक वनस्पतीचा प्रकार आहे की ज्यातलं 50% पीक हे आपल्या दृष्टीनं वायाच जात. कारण त्या चिंचा पडत नाहीत, वाऱ्यानं सुद्धा पडत नाहीत, वादळात पडत नाहीत, आणि त्या तशाच लटकून राहतात. मग कधीतरी त्याचं ते गळून खाली पडतं, जनावरांच्या पायी तुडवलं जातं, मग त्याच्यातला चिंचोका बाहेर पडतो आणि मग तो कुठून तरी अर्धवट खाल्ला जातो आणि मग पुढे त्याचा, म्हणून तुम्हाला चिंचेचं रान माजलं अशा काहीच भाग दिसतील, बहुतेक ठिकाणी ते लावलेलं तुम्हाला दिसतं. तर हा एक निसर्गात घडणारा जो प्रकार आहे की बी फुटतं का नाही फुटत, फार महत्वाचा आहे. कारण ज्याला आपण आज गहू म्हणतो, तो गव्हाचा जो पहिला रानटी प्रकार होता, तो रानटी प्रकार हा असाच खूप मोठ्या वेष्टनांनी वेढलेला होता. म्हणजे त्याच्यातला गहू काढणं ही मोठी कष्टप्रद प्रक्रिया होती. ती हळूहळू हळूहळू ते फोडायचं कसं हा एक अन्न मिळवण्याचा मार्ग, आणि दुसरं निसर्गानं कृपा केली आणि वरचं जे वेस्टर्न होतं त्याचं, ते वेस्टर्न पातळ झालं. हे पातळ कशामुळे झालं, तर निसर्गाच्या स्वतःच्या अपघातामुळे. जे निसर्गाचे अपघात हे उत्क्रांतीशास्त्रामध्ये सर्वात जास्त महत्वाचे आहेत. त्याला एक वेगळं नाव आहे. ते नाव जरा मराठी, जड मराठी करण्याची आपली जी संस्कृत प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ते नाव तसं ठरवलं गेलं. त्याला उत्परिवर्तन म्हणतात. म्हणजे नुसतं परिवर्तन म्हटलं तरी भागलं असतं, पण ते आपोआप उद्भवतं. मग त्याच्यासाठी प्रत्यय पाहिजे म्हणून तो उत लावलेला आहे. असा तो उत्परिवर्तन म्हणजे खरं मराठी सोपा एक शब्द म्हणजे थारे पालट. मी मुद्दामून घेतोय हा शब्द. याचं कारण हे कसं घडतं, हे घडतं हेच मुळात निसर्गातल्या अपघातानं घडतं. अपघातानं घडतं म्हणजे त्याचं सर्वात तुम्हाला लक्षात घेण्यासारखं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा लिहितो आणि लिहिलेली जे काही मजकूर असतो तो छापखान्यामध्ये जुळणाऱ्याला देतो, तो जुळवताना जशा चुका करतो तशा चुका पुनर्निर्मितीमध्ये निसर्ग करतो. या जुळणाऱ्याच्या चुका, मुद्रण दोषाचा जो काही प्रकार आहे, या मुद्रण दोषासारखं हे असतं. म्हणजे आता उदाहरणार्थ थारे पालट हा शब्द लिहिला की तो थारे पालटच्या ऐवजी थाले पारट लिहितो. लच्या जागी र जातो, रच्या जागी ल येतो. जो प असतो तो त्याला व वाटतो म्हणून तो वालट लिहितो. हे जसं होतं तसंच आपल्या डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये जी काही अमायनो ऍसिड्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ACGT, तर त्या एच्या जागी दुसरं काहीतरी पडतं. असं सतत चुका होतच राहतात, पण सगळ्या चुकांना एका अर्थानं निसर्गात माफी असते. म्हणजे कशा, सगळ्या चुकांना नाही, बऱ्याचशा चुकांना. म्हणजे कशी माफी, की ते तसं जरी झालं तरी त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. पण काही चुका अशा असतात की त्याचा मात्र परिणाम होतो. म्हणजे जसं शब्दाचा अर्थाचा अनर्थ होतो तसं त्याच्यामध्ये होतं, आणि त्याच्यामुळे भलताच दुसरा कुठला तरी गुणधर्म जो अगोदर त्या जनुकामध्ये असलेल्याच मटेरियलमध्ये उपलब्ध नव्हता, पण त्याची सरमिसळ बदलली, त्यांचा क्रम बदलला, आणि याच्यामुळे हा मुद्रा राक्षसाचा विनोद भलताच काहीतरी अर्थ देणारा, भलतच रूप देणारा असा तयार होतो. म्हणून त्याला रूपांतर करू शकणारे, गुणात्मक अंतर करू शकणारे असं रूप जे येतं, याचं प्रमाण जर तुम्ही बघाल तर अक्षरशः 10 लाखात थोडेसे काही इतकं छोटं असतं. पण ते जे काही घडतात आणि यशस्वी होतात, आणि जे यशस्वी होतात म्हणजे काय होतात, तर ते पुढच्या पिढीमध्ये तसंच्या तसं चुका न होता राहतात. त्यामुळे त्यांचं यश जे तयार झालं त्याच्यामुळे जो काही नवीन गुणधर्म आला तो देखील पुढच्या पिढीमध्ये उतरायला लागतो. असं जेव्हा होतं तेव्हा न फुटणारी शेंग तयार होते.
ही न फुटणारी शेंग माणसाच्या दृष्टीनं फार उपकारक आहे. कारण एरवी शेंगा फुटतात, वाऱ्याबरोबर पसरतात, ते पसरलेले पडलेले दाणे गोळा करणं हे इतकं कष्टप्रद आहे की त्याच्यामध्ये आमच्या अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये एकूण त्याच्यासाठी लागणारा जो काही श्रम आहे आणि त्याच्यामुळे मिळणारा जो लाभ आहे म्हणजे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस जो आहे, या कॉस्ट बेनिफिट अनालिसिसच्या दृष्टीनं असणार फुटक्या शेंगा या आपल्या दृष्टीनं फुटक्या नशिबाच्या. पण न फुटणाऱ्या शेंगा या आपल्या नशिबाची उजळणी करणाऱ्या आणि आपलं नशीब उजळवणाऱ्या अशा असतात. आपण परत ती शेंग गोळा करू शकतो, लावू शकतो. शेतीमधले महत्वाचे जे काही बदल जे काही झाले, म्हणजे शेती नावाची गोष्ट जी उद्भवली ती याच्यातून उद्भवली की या बी मधूनच येतं बरं काय सगळं. हे पहिल्यांदा माणसाला गवसणं. त्यामुळे बी सर्वच खायचं नाही, थोडं ठेवायचं. ही हळूहळू का होईना आलेली अक्कल जी पूर्वी निसर्गाला अवलंबून राहत होती ती आपण स्वतःहून करायला लागलो. असंच प्राण्यांबद्दल आपण करायला लागलो आणि त्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये जे साहचर्य आहे त्याच्यामध्ये संरक्षणाचं साहचर्य आहे आणि परस्पर पूरकतेचं साहचर्य आहे. म्हणून काही प्रकारचे प्राणी ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो, त्यामुळे लक्षात घ्या शेती म्हणजे पाळीवपणा. त्याचा उत्क्रांती शास्त्रातला शब्द म्हणजे डोमेस्टिकेशन. या डोमेस्टिक या शब्दाला देखील स्थिरावल्याचा वास आहे. कारण डोमेस्टिकेट म्हणजे कुठलं तरी घर जे स्वतःहून हलत नाही अशा ठिकाणीच आणि त्याच्या आसपासच सर्व वस्ती करायची, असं डोमेस्टिकेशन जिथं जमतं आणि ज्यांचं जमतं त्यांची शेती होते. आणि हे परस्पर साहचर्य जे आहे, जे कुत्र्याच्या रूपात दिसतं, फार जुन्या काळापासून माणसाच्या सांगाड्याबरोबर कुत्र्यांची हाडं सापडतात, गायींची हाडं सापडतात. आपला सगळं जो ऋग्वेदामधलं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये तर गोवंश मधले विशेषतः ज्या धेनू म्हणजे ज्या गायी आहेत आणि गायींपासून तयार होणारं दूध आणि दुधापासून तयार होणारे अन्य पदार्थ याची जी रेलचेल दिसते ती त्या प्रगत झालेल्या सुस्थिर झालेल्या अशा प्रकारच्या संस्कृतीचं प्रतीक बनली. याचं कारण हे पाळीवपण. हे पाळीवपण जितक्या प्राण्यांमध्ये आपल्याला वाढवता येईल तितक्या प्रमाणात त्या प्राण्यांपासून कोणता ना कोणता शेती सदृश लाभ आपल्याला मिळतो. उदाहरणार्थ आज तुम्ही ज्या कोंबड्या खाता त्या कोंबड्यांमध्ये अंडी देणाऱ्या आणि मांसासाठी असं विभाजन माणसानं केलं. या कोंबड्यांचा जो प्रकार आज वापरात आहे त्याच्यापेक्षा अगदी वेगळ्या कोंबड्या या काही काळापूर्वी अस्तित्वात होत्या. आता त्याची संख्या जवळपास नगण्य झाली. म्हणजे आपण जी बायोडायव्हर्सिटी प्रिझर्व्ह करायला पाहिजे वगैरे असं जे बोललं जातं याच्यामध्ये मुख्यतः काय असतं, एकेकाळ तर त्याचं जे वन्य रूप असतं ते वन्य रूप आणि आजचं रूप याच्यामध्ये आपण केलेला बदल आणि निसर्गता होणारा बदल यांची इतकी सरमिसळ आहे की ती सरमिसळ हाच मुख्यतः अन्नाच्या इतिहासाचा एक मुख्य कणा आहे. आणि ही सरमिसळ जेवढी आपल्याला अनुकूल अशा रीतीनं बदलता येते तितक्या प्रमाणात माणसाची त्याच्यावरती जगण्याची आणि तगण्याची क्षमता ही सुधारत जाते. त्यामुळे हा जनुकीय थारे पालटामुळे होणारा, अपघातानं होणारा, पण माणसानं हेरून वाढवलेला असा जो काही बदलाचा स्रोत आहे हा स्रोत देखील या डोमेस्टिकेशन मधला एक महत्वाचा भाग आहे. दुसरा जो त्याला आपोआप कालांतरानं म्हणा म्हणजे ज्या 3 ते 4 प्रकार हलणं म्हणतो, वनस्पतींमध्ये एक महत्वाची अडचण अशी आहे, वनस्पती या एका जागी स्थिर असतात, त्यांना हलता येत नाही. त्यामुळे त्याला ऑटोट्रॉफिक म्हणतो, म्हणजे त्यांना स्वतःच पोषण करावं लागतं, स्वतःला अन्न तयार करायला लागतं. याच्यातून 2 विशेष गुणधर्म हे वनस्पतींचे येतात. एक गुणधर्म जो आपण आता वनस्पतींचा औषधी वापर म्हणजे आयुर्वेदामध्ये तुम्ही विचार केला तर आपण वनस्पती फार मोठ्या प्रमाणात आयुर्वेदामध्ये औषध म्हणून वापरतो. तो पण अन्नाचाच एक प्रकार आहे की मला औषध कुठलं आणि अन्न कुठलं याच्याबद्दल नेहमीच एक प्रकारचा गोंधळ असतो. तो कोणाच्या दृष्टीनं बघता त्याच्यानुसार असतो. जी इंग्रजीमध्ये म्हण आहे की एकाचं जे अन्न ते दुसऱ्याचं विष, आणि बहुतेक सर्व विष जी असतात ती अल्प प्रमाणात घेतली की ती औषधं असतात. हा पण जवळपास एक काय त्याला अंगठा बहादर नियम, जे थंब रूल म्हणून आपण वापरायला हरकत नाही. पण हे मुळांमधून काय येतं, कारण मुळांमध्ये देखील असं आपण जसं परोपजीवीपणानं दुसऱ्या बरोबर जगतो, दुसऱ्या प्राणीसृष्टी बरोबर जगतो, तशा वनस्पती पण जगतात. त्यांच्या मुळाशी असणाऱ्या भागामध्ये 2 प्रकारचे जीवाणू असतात. एक जीवाणू हा अपायकारक असतो, दुसरा जीवाणू हा उपायकारक असतो. उपायकारक असे असतात की हे काही जीवाणू, आता उदाहरणार्थ लोह घ्या किंवा जस्त घ्या, यासारखे जे काही वनस्पतींच्या वाढीसाठी अगदी सूक्ष्म प्रमाणात म्हणजे त्याला मायक्रोन्यूट्रिएंटच म्हणतात, बोरॉन घ्या, हे जे वनस्पती उचलतात ते वनस्पतींना सहजी स्वतःला उचलता येणार नाही. त्यांना ते उचलता येतील अशा बेतानं त्यांच्या स्वतःच्या रासायनिक घडामोडीमध्ये त्या आत घुसू शकतील
आणि मग त्या आतल्या रसाबरोबर वाहू शकतील असं रूप त्यांना तिथल्या जीवाणूंमुळे किंवा तिथल्या फंगसमुळे हे मिळत असतं आणि ते रूप वनस्पती उचलत असते. याच्यामुळे त्या जीवाणूंनी रूपांतर केलेल्या अशा अनेक गोष्टी मुळाच्या भागामध्ये आणि मग मुळांनी पसरवलेल्या भागामध्ये जे मिळतात त्याच्यामुळे बऱ्याचदा वनस्पतींना औषधी गुणधर्म हा उपलब्ध होत असतो. तसेच त्या वनस्पतींवरती आघात करणारे, त्यांचा नाश करणारे असे पण जीवाणू असतात. तर हा जो समतोल त्यांना सतत साधावा लागतो, जे झाड मरतं पण, तकतं पण, वाढतं पण, असं जे सर्व मिळतं, याच्यातून आपल्याला ही सर्व जी काही नैसर्गिक साधन सामुग्री संपत्ती म्हणून जी आपण वापरतो त्याचं रूप हे घडत असतं. याच्यात जो प्राणी सृष्टीमधला जो भाग आहे तसाच वनस्पती सृष्टीमधला जो भाग आहे त्याच्या प्राण्यांचा देखील आपण मोठ्या प्रमाणात वापर औषधी म्हणून करत असतो. अनेक प्राण्यांचं म्हणून तुम्हाला असं दिसेल दूध हे औषध म्हणून नोंदलेलं आहे. मी नंतर याच्यावरती बोलणार आहे. चरक आणि सुश्रुत या दोन्ही संहितांमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या दुधाचा उल्लेख आहे आणि तो उल्लेख हे रोजचं अन्न म्हणून बहुधा नाही, पण त्याचे गुणधर्म सांगितले की पोषणाच्या दृष्टीनं औषध म्हणून याच्यामध्ये काय काय आहे हे त्याच्यामध्ये नोंदलेलं आहे. तर ही परस्पर पूरकता जशी आपल्यात आणि प्राण्यांमध्ये आहे तशीच प्राणी आणि वनस्पतींमध्ये पण असते. ही जर आपल्याला समजली, ती उमगली, ती कशामुळे बदलता येईल हे सूत्र सापडलं तर अन्नाचं स्वरूप बदलतं. दुसरं एक जसं मी म्युटेशन सांगितलं तसा एक अजून एक प्रक्रिया जी आहे जी वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसते त्याला हॅप्लॉइड, डायप्लॉइड, ट्रायप्लॉइड अशी शब्दात तुम्ही कदाचित वनस्पती शास्त्र शिकला असाल तर ऐकले असतील की ज्याच्यामध्ये जी जनुक संख्या असतात ते जनुक संख्याचे संच असतात. या संचांच्या संख्येमध्ये अचानकरित्या बदल होतात आणि ते सहसा संकरामधून होतात. सहसा संकराबद्दलचा एक ठोकळ नियम असा की त्याच प्रकारच्या म्हणजे त्याच प्रजातीमध्ये अंतर्गत संकर जास्त होतात. एका प्रजातीचा आणि दुसऱ्या प्रजातीचा संकर होतच नाही असं नाही, पण झाला तर तो एक निसर्गाचा अपघात मानला जातो. त्याचं एक उदाहरण म्हणजे गहू आहे, पण आपण जेव्हा गव्हाबद्दल बोलू त्यावेळेला याच्याबद्दल जास्त सविस्तर बोलू. पण हे ज्याला पॉलीप्लॉइडी म्हणतात म्हणजे त्यांचा जनुक संच म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत जुन्या लोक म्हणजे मी जुन्या मधला आहे म्हणून सांगतो त्याला आपण रंगसूत्र म्हणतो. ही रंगसूत्र असतात ते ऍक्च्युअली डीएनए बंडल्स असतात ते एका ठिकाणी पॅक झालेली असतात त्याला आपण रंगसूत्र म्हणतो म्हणजे क्रोमोसोम्स. ही क्रोमोसोम्सची रंगसूत्रांची संख्या वाढणं असा जो प्रकार दिसतो याच्यामुळे वाढणं म्हणजे कशी वाढतात वेगवेगळ्या प्रकारच्या अपघातानं वाढतात पण त्यातला एक प्रकारचा अपघात म्हणजे एकाच प्रजातीतल्या दोन वनस्पतींमध्ये जर संकर झाला तरी रंगसूत्र वाढतात संख्येनं आणि संख्येनं वाढल्यामुळे त्यांचं जे काही रूप पालटतं त्याचं एक फार उत्कृष्ट उदाहरण आहे ते आम्ही उत्क्रांती शास्त्रामध्ये आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये म्हणजे आम्ही स्टॅटिस्टिक्स मध्ये जेनेटिकल मॉडेल शिकवतो म्हणून स्टॅटिस्टिक्स मध्ये पण त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे त्याला यू ट्रायंगल असं म्हणतात. यू म्हणजे ऊ थांट मधला जो ऊ असतो तो जपानी माणूस आहे त्याचं आडनावच ऊ. तर त्या ऊचा हा त्रिकोण आहे त्यानं हे दाखवून दिलं की मोहरीचे 3 प्रकार आहेत तर त्याचे बोटॅनिकल नावं विसरून जा. तर त्या 3 प्रकारांचा जर अशा प्रकारचा संकर झाला तर त्यांच्या गुणसूत्रांची बेरीज होते आणि त्या बेरजेतून भलतीच मोहरीची विसंगत वाटावी अशा आकाराची फळं येतात. उदाहरणार्थ आपण मोहरी ही सर्वात क्षुद्र अगदी बारीक वजनासाठी म्हणून पूर्वी मोहरी वापरली जायची जशी गुंज वापरली जायची तशी मोहरी वापरली जायची. अजूनही आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की जर समजा तुम्हाला 1 ppm तयार करायचे म्हणजे किती पाहिजे तर मग इतक्या दाण्यांमध्ये एक मोहरीचा दाणा असं तुम्ही समजा. असं हे जे गणित सांगावं लागतं तसं इतक्या सूक्ष्म प्रमाणामध्ये असणारी पण त्यांची गुणसंख्या वाढल्यानंतर त्या मोहरीतून पानकोबी तयार झाला. 2 प्रकारच्या मोहरींच्या संकरातून ज्याला आपण कॅबेज म्हणतो हा तयार झाला. त्याला कॉलीफ्लॉवर म्हणतो तो तयार झाला किंवा ज्याला ब्रोकोली म्हणतो तो तयार झाला. ज्याला क्नोल खोल म्हणजे हे क्नोल कोल KOHL हे जर्मन शब्द आहे. तर कोलचा म्हणजे कोबीचा जर्मन शब्द आहे आणि त्याचा क्नोल हा प्रकार म्हणजे नवलकोल. हे नवलकोल हे क्नोल कोलचं मराठी अपभ्रंश रूप आहे. एरवी याच्यामध्ये नवल वाटावं जी गोष्ट आहे ती मोहरीच्या संकरामध्ये मुख्यतः आहे. पण ही जी सर्व तुम्हाला ज्या भाज्या किंवा ब्रुसेल्स स्प्राउट घ्या ही ज्या सगळ्या भाज्या आहेत या सगळ्या भाज्या या मुख्यतः मोहरीच्या 3 जातीतल्या परस्पर संकरातून उद्भवलेल्या आहेत.
त्यांना राजिका कुल असं संस्कृत चांगलं जास्त नाव आहे. इंग्रजीमध्ये क्रुसिफेरी म्हणतात, कारण ते फुल असं धरलं तर कुसासारख्या 2 आडव्या रेषा बरोबर त्यांच्या मध्यातून जातात म्हणून. पण ह्या राजिका कुलातून तयार झाली म्हणून तुम्हाला जो चमत्कारिक वास या सगळ्या पानकोबी, फुलकोबी, ब्रोकोली, नोलकोल किंवा ब्रुसेल स्प्राउट मध्ये जो येतो, तो मुळात मोहरी वर्गातला वास आहे. आणि हा मोहरी वर्गाचा वास काही मोहरींमध्ये अतिशय भयंकर कडवट घाणेरडा देखील असू शकतो. जे तिखटपणा आणि असा विशिष्ट प्रकारचा वास हा मोहरीचा गुणधर्म आहे. नंतर मी तुम्हाला सांगेन, ज्ञानेश्वर जेव्हा मोहरीचा उल्लेख करतात त्यावेळेला मोहरीचा उल्लेख कसा करतात ते, किंवा हिंगाचा उल्लेख कसा करतात ते. तो वास ही गोष्ट देखील वनस्पतीमध्ये फार महत्वाची आहे. दुर्दैवानं मी परवाच आमच्या मित्राला विचारत होतो, तुमच्या वनस्पती शास्त्राच्या वर्गीकरणामध्ये वास नावाच्या गोष्टीचं महत्व नाही. जे काही आहे ते फक्त रिप्रोडक्टिव्ह लिनिएज मधलं आहे. तर असं करू नका, कारण ज्याला एथनो बॉटनी म्हणतात त्याच्यामध्ये आता लोक या गोष्टींकडे महत्व द्यायला लागले. अन्नाच्या दृष्टीने देखील ही तशीच महत्वाची गोष्ट आहे, कारण वास येणं, खाद्य वस्तूचा वास ही फार महत्वाची असते. नंतर आपण बघू, जर समजा तुम्ही नाकाला चिमटा लावा आणि थोडासा उकडलेला कांदा समजा तेलामध्ये, तो तुम्ही खाऊन बघा, तो तुम्हाला कांदा हे कळणार नाही. जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत त्या कांद्याला, तुम्हाला जी कांदाची म्हणून चव वाटते त्याच्यामध्ये त्या वासाचं प्राबल्य फार मोठं असतं. चिमटा लावून खाऊन बघा, तुम्हाला तो शिजलेला कांदा आहे की नाही हे कळणार नाही. त्यामुळे असे अनेक गुणधर्म जे आहेत ते आपण संकरातून तयार केलेले गुणधर्म आहेत आणि हे फार महत्वाचे आहेत. आणि याचा एक तिसरा जो निसर्गामध्ये झालेला प्रकार आहे, तो प्रकार म्हणजे जे मी मगाशी उल्लेख केला, की फार वेगवेगळ्या खंडामध्ये पसरले गेले. त्यांच्यामध्ये साधर्म्य होतं, त्यांच्यामध्ये उत्क्रांतीच्या दृष्टीनं या प्रकारची क्षमता होती. पण अनेक अपघातांमुळे आणि त्या स्थळकाळाच्या कौतुकामुळे म्हणा, वैशिष्ट्यामुळे म्हणा, ते झाले नाहीत. पण कालांतरानं ते जेव्हा आले तेव्हा त्यांची जी मूळ उत्पादन क्षमता होती, ती उत्पादन क्षमता तशा प्रकारचं समांतर वातावरण असलेल्या, एकेकाळचा इतिहास किंवा पूर्वज आपले सारखेच आहेत असं म्हणावं, अशा देखील वनस्पती असतात. त्याचं एक तुम्हाला ढळढळीत चांगलं उदाहरण सांगतो. ते उदाहरण म्हणजे, आपण सर्वात भारतामधली एक जी जुनी भाजी आहे ना, ती जुनी भाजी म्हणजे वांग, वृंतांक म्हणतात संस्कृतमध्ये. त्याचाच फारसी शब्द आहे, बादामजान म्हणतात, वातामजान म्हणतात. तसाच जवळपास शब्द हा कानडीमध्ये पण आहे. याचा जो रानटी पूर्वज आहे, तो रानटी पूर्वज हा भारतामध्ये पण होता, किंबहुना तो अजूनही आहे. आणि म्हणून आयुर्वेदिक लोक रान वांग नावाची एक वनस्पती हे नेहमी औषध म्हणून वापरतात. आणि या रानवांग्याचं एक सांस्कृतिक महत्व आहे. या रानवांग्याची ख्याती, कोणी जर जादूटोणा केला, मूठ मारली, नजर लागली, तर ती दूर लोटण्यासाठी रानवांग्याची माळ घालावी अशी आपली समजूत आहे. आणि हे रानवांग हे जसं खूप विषारी असतं, त्याचा औषधी म्हणून वापर केला जातो, तसंच ते गळ्यात जर घातलं तर ते अनेक गोष्टी रिपेल करतं, म्हणून त्याची माळ गळ्यात घालण्याची प्रथा होती. मंगळसूत्राचे काळे मणी हे मुख्यतः हे रानवांग्याचं राहिलेलं रूप आहे. एरवी मंगळसूत्राच्या काळ्या मण्याचा काहीही अर्थ लावता येत नाही. हे रानवांग आहे. रानवांग्याची माळ घालण्याची पद्धत ही मंगळसूत्र रूपानं आज भारतामध्ये अस्तित्वात आहे. त्यामुळे रानवांग होतं आणि त्याच्यातून प्रगत झालेलं म्हणजे बहुधा माणसानं निवडलं किंवा निसर्गाच्या अपघातानं तयार झालं असं वांग होतं. पण वांग हे धोत्रा वर्गामधली वनस्पती आहे, त्यामुळे ती विषारी असते. तुम्ही अजूनही बघाल, आता किती राय माहित नाही, माझी आई जेव्हा बटाटे किंवा वांग चिरायला घ्यायची त्यावेळेला त्या विळीसमोर एक पातेलं ठेवायची, त्यात पाणी ठेवायचे आणि पाण्यात त्या फोडी टाकायच्या. अशीच भाजी धुवून खायची अशी पूर्वी पद्धत होती. आता बहुधा ती राहिली नाही, कारण आता तसा धोका राहिला नाही. पूर्वीच्या वांग्यांमध्ये ज्याला आपण टॉक्सिसिटी म्हणजे विषारीपण म्हणतो, त्या विषारीपणाचा अंश जास्त होता. आता तो आपण निवड करून 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 इतका कमी केलाय की आपल्याला त्या वांग्याचा तुरटपणा एक वेळ जाणवेल, पण त्याचा विषारीपणा काही आपल्याला जाणवत नाही. तरी काही लोकांना अलर्जी येते. त्यामुळे लक्षात घ्या, अजूनही बटाट्याची, कच्च्या बटाट्याची म्हणावी अशी फारशी ती शिजवायची किंवा पदार्थ करायची रीत नाही. कारण बटाटा एकेकाळी इतर कंदांसारखाच आत्यंतिक विषारी समजला जायचा. त्यामुळे तो कापायचा, पाण्यात भिजवून ठेवायचा, म्हणजे मग त्याचं विषारी म्हणून जो काही भाग असतो तो पाण्यामध्ये मिसळतो, वाहून जातो आणि मग तो आपल्याला खायला लायक बनतो. हीच पद्धत सर्वत्र आपल्याला दिसते.
याचं कारण याचं विषारीपण. आता हा धोत्रा वर्गातला धोत्रा आहे, वांग आहे, पण याचे 3 वंशज जे नंतर कालांतरानं दक्षिण अमेरिकेमध्ये उद्भवले, जे आपल्याकडे जसेच्या तसे कधी नव्हते, जे तुलनेनं अलीकडे म्हणजे फक्त 450 वर्षापूर्वी पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांमुळे युरोपात आणि भारतामध्ये आले, ते 3 त्यांचे वंशज, ज्यांचे कदाचित पूर्वज पोटेन्शियली भारतात असतील पण ते एवढे वाढले नाही. ते म्हणजे 1 बटाटा, 2 टोमॅटो आणि 3 म्हणजे रोज आपण वाटून खातो ती मिरची. हे तिन्ही धोत्रा वर्गामधली पिकं आहेत. सोलेनासी म्हणतात त्याला. त्याला इंग्रजी लोकप्रिय शब्द नाईट शेड म्हणजे विषारी या अर्थानं ही नाईट शेड प्लांट समजली जायची. या नाईट शेड प्लांट्सचा जेव्हा भारतामध्ये प्रवेश झाला आणि तो प्रवेश असा काही रुजला की आज भारतातल्या अनेक गृहिणींना स्वयंपाक तर सांगितलं, पण हे 3 पदार्थ वापरू नको सांगितलं तर अनेक जणींना तो करता येणार नाही. काय करावं पटकन सुचणार नाही, डोकं खाजवावं लागेल. इतका तो पसरलाय आणि इतका तो आपल्या आहाराचा रोजचा भाग झालाय, इतकं की भारत आज जगातला फार मोठा बटाटे उत्पादक देश समजला जातो. किंबहुना आमच्या उत्तरेकडे गेलं, म्हणजे उत्तर प्रदेशात गेलं की बटाट्याशिवाय तुम्हाला काही खायला मिळत नाही, इतका कंटाळा येईल तुम्हाला, इतका बटाटा उत्तर प्रदेशात चालतो, बिहारमध्ये चालतो, बंगालमध्ये चालतो. आणि याचं नाव काय तर आलू. आलू का नाव पडलं याचं कारण मुघल, कारण मुघल लोक अरेबिक पण शब्द खूप वापरायचे त्यांच्या फारसीमध्ये, आणि कुठल्याही गोल गोष्टीला आलू म्हणायची पद्धत, म्हणजे गोटा या अर्थाचा तो शब्द आहे. म्हणून तो जर्द आळू, म्हणजे जो पिवळा असतो ते गोल फळ, त्याला जर्द आलू म्हणतात. असं ते आलू जो लागतो तो गोटा, तो बटाटा तसा दिसतो म्हणून त्याला आपण आलू म्हणायला. हे बटाटा, मिरची, टोमॅटो हे 3 म्हटले तर भाऊबंद दक्षिण अमेरिकेतून इकडे आले. वांग्यापासून फारकत झाली होती. 450 वर्षानंतर पुन्हा हे सगळे वंश एकत्र आले. त्यामुळे वांगी बटाटा, वांगी टोमॅटो अशा भाज्या आता आपण खायला लागलो. पण ही 450 वर्षापूर्वी अस्तित्वात नसलेली गोष्ट होती. त्यामुळे दुसऱ्या खंडात होते, पण अनुकूल साधर्म्य असलेल्या परिस्थितीमध्ये आले. ते इतके फोफावले की जे दक्षिण अमेरिकेत होतं तितकाच बटाटा आपल्याकडे होतो. जसा तिकडे अँडीज पर्वतामधला मूळचा बटाटा आहे, जसा तिकडे होतो तसाच हिमाचल प्रदेशमध्ये होतो. हिमाचल प्रदेशमध्ये फार मोठं केंद्र आहे, बटाटा संशोधन केंद्र. कलिंगडाच्या टरबुजाच्या आकाराचे बटाटे तिथं उदाहरणार्थ तयार होतात. याचे खूप प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत. हा तिसरा प्रकार म्हणजे निसर्ग वैविध्य कसे तयार करतो, ते कुठं नांदतं, कुठे नेलं तर ते वाढतं आणि त्याच्यामध्ये भर पडते. हा देखील आपला अन्नाच्या इतिहासाचा एक महत्वाचा पैलू किंवा महत्वाचा अंग आहे. त्यामुळे अन्नाचा इतिहास लिहिताना आपण हा वनस्पती आणि प्राण्यांचा इतिहास बाजूला करू शकत नाही. प्राण्यांचा देखील तेवढाच फरक झालेला आहे. आज जर तुम्ही पुण्या मुंबईत भारतभरातच आलात तर तुमच्या असं लक्षात येईल की अनेकदा विशेषतः उन्हाळ्याच्या सुमाराला भाज्यांचा जो काही दर असतो तो दर आणि कोंबडीचा दर म्हणजे जिवंत कोंबडीचा दर हा साधारणतः सारखाच असतो. त्या साधारणतः तितक्याच स्वस्त आहेत कोंबड्या. एक काळ म्हणजे 60-70 वर्षापूर्वी माणसं म्हणायची त्याला विशेष मेजवानी करू, पार्टी करू. तर पार्टी करायला काय वापरायचं तर कोंबडी वापरायची. आणि मग एरवी मांसाहाराला काय वापरायचं तर शेळी, बोकड, मेंढी किंवा गाय बैल जर तुम्ही खात असाल तर अशा प्रकारचे प्राणी वापरायचे. कोंबड्या या तुलनेनं महाग होत्या. जर तुम्हाला साहित्यामधलं त्याचं रूप पाहायचं असेल तर ज्या गप्रप्रधान सरांनी साता उत्तराची गाडी नावाची गोष्ट लिहिली, ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते आणि मग ते प्रतापगडची नेहरूंना दाखवायची काळे झेंडे दाखवून झाल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की चला आता कोल्हापूरला त्यांचा एक जो मित्र होता संतराम पाटील नावाचा, त्याच्या घरी जेवायला जाऊ आणि तिथे जाऊन काय करू तर पार्टी करू. आणि पार्टी करू म्हणजे काय तर कोंबडी खाऊ. इतकं कोंबडीचं महत्व होतं, कौतुक होतं. म्हणजे आज आमच्याकडे कोंबडी आहे असं लोक अभिमानानं सांगायचे, जो आज फार रोजच्या खाण्यामधला मांसाहारी लोकांच्या असा पदार्थ होऊन बसलाय. इतक्या प्रमाणात आपण त्या प्राण्याची उपलब्धता बदलली. हे आपल्या साहचर्याचं वैशिष्ट्य आहे, हे आपल्या साहचर्याचं एक विशेष लक्षण आहे. आणि हे लक्षण लक्षात घेऊनच आपल्याला अन्नाचा इतिहास हा लिहावा लागतो. अर्थात इतिहास लिहिताना एरवी तुमच्या डोळ्यासमोर जे असतं ते त्या गोष्टीबद्दल मी बोलणार नाही असं नाही, पण बऱ्याचदा काय होतं त्या गोष्टी बोलता बोलता त्या शेवटी
काय युद्धस्य कथा रम्य म्हणतात तसं या गोष्टी जास्त रम्य वाटतात. आपले पूर्वज काय खात होते, मग ते कसं तयार करत होते, म्हणजे त्यांची पाककलेची पद्धत काय होती, याच्याबद्दल औत्सुक्य असणं हे तितकंच स्वाभाविक आहे. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये मी त्याच्यावरती आता लिहिणं इतकं कंटाळवाणं होतं, पण ती यादी असावी म्हणून कुठल्या काळामध्ये कुठल्या वाङ्मयात कोणते पदार्थ येतात अशी एक मोठी यादी मी केली आहे. पदार्थानुसार त्यांचं वर्णन पण केलंय, रेसिपी पण केली आहे. एकूण रेसिपीमध्ये देखील हा भौगोलिक जसा भाग मी किंवा उत्क्रांतीशास्त्राचा भाग सांगितला, तसं माणसाला कोणतं तंत्रज्ञान उपलब्ध झालं यातलं एक आपण एरवी नेहमीच सांगतो, शाळेत पण शिकतो, चाक सापडलं आणि अग्नी सापडला, या दोन गोष्टीमुळे माणसाची संस्कृती फार अतोनात बदलली. कारण माणसाची निसर्गावरची असणारी पकड काही प्रमाणात बदलली. अग्नी असला की थंडी असली तरी तुम्हाला भागतं. अग्नी असल्यामुळे तुम्हाला मिळू शकणाऱ्या खाद्यवस्तूचं स्वरूप पालटता येतं. तुम्हाला अग्नी असल्यामुळे पाणी साठवून उकळता येतं. त्यामुळे तुम्हाला सूप सारखा पदार्थापासून जे जे काही करायचं असेल त्यासाठी लागणारी जी उष्णता आहे, त्या उष्णतेचं स्वरूप काय आहे ह्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात आपल्या अन्नाची ठेवण आणि आपल्या पाककौशल्याची ठेवण ही मुख्यतः ठरत असते. किंवा एकूण आपण अन्न संस्कार जो म्हणतो, म्हणजे खरं तर त्या पदार्थाचा अंत्यसंस्कार असतो, नंतर ते आपल्या पोटात जाणार, आपल्या थडग्यात बसणार. पण तो अंत्यसंस्कार जो आहे तो तरी मुख्यतः काय असतो, जे मी मगाशी त्याचा उल्लेख केला की माणसाचा जबडा किती आहे, माणसाचे दात कसे आहेत, त्याला काय चावता येतं, ते चावलेलं किती प्रमाणात गिळता येईल अशा प्रकारचं चावता येतं, ते असं चावता येतं का की ज्याचा पुढे पोटामध्ये काहीतरी पुढे प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे ज्याला आपण अन्न संस्कार म्हणतो, म्हणजे पाककला म्हणतो, त्याच्यामध्ये आकार लहान करणं, उदाहरणार्थ तुकडे करणं, रगडणं, पाणी भरणं आणि असलेलं पाणी काढणं, त्याला लेप देणं, तो तेलाच्या साह्यानं देणं. त्याच्यामधला एक दुसरा महत्वाचा जो घटक आहे, जो आपल्या इतिहासाचा फार मोठा जुना भाग आहे, तो म्हणजे मसाला, ज्याच्यामुळे अन्नाची चव रुची पालटता येते. ती रुची पालटायची असेल तर ते आतमध्ये घुसवावा लागतो. तो घुसवायचा एक प्रकार म्हणजे तेलामध्ये करणं. हा फार महत्वाची गोष्ट आहे. फार थोडे मसाले पाण्याच्या योगानं वापरता येतात. फार मोठ्या प्रमाणात मसाला आणि तेल यांचे अजोड नातं आहे आणि त्याला वैज्ञानिक कारण आहेत, पण आपण त्याकडे नंतर येऊ. पण तेल सापडणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे लोक मला विचारतात पूर्वीच्या आणि आत्ताच्या अन्नात फरक काय, तर त्याच्यात उत्तर देणं फार कठीण असतं. पूर्वीचं म्हणजे किती पूर्वीचं, जे वैदिक काळामधलं अन्नाबद्दल बोलतोय आपण, का 400 वर्षापूर्वीच्या अन्नाबद्दल बोलतोय, का 150 वर्षापूर्वीचं बोलतोय. अतिशयोक्ती वाटेल, पण 150 वर्षापूर्वीचं अन्न आणि आजचं अन्न याच्यामधल्या पदार्थांची जे प्रमाण आहे, त्याच्याबद्दलच आपल्याला जी असणारी पसंती आहे, ती पसंती पण बदलली. उदाहरणार्थ एरवी म्हणजे महाराष्ट्रामध्ये बोलताना सांगायला सोपं असतं म्हणून मी नेहमी सांगतो, ज्याला आपण गोड तेल म्हणतो, हा गोडेपणा असलेला जो काही मूळ पदार्थ आहे तो म्हणजे भुईमूग. हाच मुळात आपल्याकडे 500 वर्षापूर्वी आला. हा मुळात ब्राझीलहून, आफ्रिकेतून आपल्याकडे आला आणि त्याला काय म्हणावं हे कळत नव्हतं. मग त्याचा जो पहिला जो रूप आलं ते असं छोट्याशा दाण्याचा असायचं. अजूनही त्याचा एक वंशज जगतो, त्याला घुंगरू शेंग म्हणतात. ती घुंगरू शेंग चवीला फार वेगळी असते, कारण त्याच्यामध्ये अन्य जो पिष्टमय पदार्थ असतो तो कमी असतो आणि त्यामुळे त्याला एक वेगळी चांगला फ्लेवर येतो. पण ही घुंगरू शेंगेचा जो दाण्याचा आकार होता तो तुलनेने सरासरी छोटा असायचा, म्हणजे घुंगरूच्या पूर्वजाचा. त्याच्यामुळे त्याच्यातून येणारं तेल, ज्याला व्यावसायिक भाषेमध्ये वसा म्हणतात, तो तेलाचा वसा कमी असायचा. मग आपण काय केलं, त्याच्यामध्ये तेलाचा वसा वाढता येईल अशा प्रजाती शोधत गेलो, सापडवत गेलो, संकरित करत गेलो आणि त्याच्यातून एक गोड तेल तयार झालं. त्याचा हिंदी शब्द मिठा तेल असाच आहे. अजूनही हिंदीमध्ये देखील त्याला दुसरा शब्द नाही, कारण ही मूळची परकीय वनस्पती आहे, तुलनेने 400-500 वर्षापूर्वी आलेली वनस्पती. मग त्याच्या आधी तेल कुठलं होतं, तर तिळाचं तेल, कापसाची वाद मधलं तिळाचं तेल होतं. तीळ या शब्दामध्ये, तिल या शब्दामध्येच तैल हे दडलेलं आहे. तेच तेल मुख्यतः वापरलं जायचं. त्याच्या खालोखाल करडई वापरली जायची, त्याच्या खालोखाल नारळ वापरला जायचा. हे तेलाचे जास्त प्रमुख असणारे स्रोत होते. पण भुईमुगाला आणि त्याचं जे काही प्राबल्य वाढलं, कारण त्याच्यामुळे जो काही स्वाद येतो, त्याला एक वेगळा वास येतो, याची जी मोहिनी पडली, त्याच्यामुळं तेलाचं स्वरूप बदललं. आज ज्याला काही स्वतःचं रंगरूप असं नाही, चव अशी फारशी नाही, असं मिश्रित वेगवेगळ्या, ज्याला पाम वर्गीय, ताड वर्गीय फळं म्हणतो, त्यांचं तेल अधिक मुख्यतः वापरलं जाणारं तेल आता हेच आहे. आता त्यामध्ये सोयाबीनची भर पडली आहे, पण 100 वर्षापूर्वी तेल म्हणजे तिळाचं तेल.
अशीच परिस्थिती होती. तिळाचं तेल काढणारे लोक जे होते, हे तिळाचं तेल काढणारे लोक हे देखील भारतामधून विशेष कौशल्य असलेले काही लोक येऊन किनारपट्टीला स्थायिक झाले. त्यातले एक काही लोक म्हणजे ज्यू लोक. या ज्यू लोकांच्या तेलाच्या गिरण्या होत्या. या लोकांच्या तेलाच्या गिरण्या होत्या आणि ते शनिवारी बंद करायचे म्हणून शनिवारी तेल आणायचं नाही असा संकेत महाराष्ट्रामध्ये आला. एरवी तेच तेल घेऊन मारुतीला शंतीला जाऊन घालतात, पण शनिवारी तेल विकत आणायचं नाही. त्याचं कारण शनिवारी तेल विकत मिळायचं नाही, कारण ते ज्यू लोक त्यांच्या तेलाच्या गिरण्या बंद ठेवायचे, कारण त्यांचा शब्दाचा दिवस आहे, त्या दिवशी काही करायचं नाही. पण हे स्थिती जे झालं तेलाचं, जसं तेलाचं झालं तसंच डाळीचं झालं. आज तुरीचं वरण महाराष्ट्रामध्ये इतकं जे दिसतं, याच्या जागी 100-125 वर्षापूर्वी मुख्यतः मूग होते. वडे आणि भजी देखील मुख्यतः मुगाच्या पिठात होती. मूग किंवा उडीद हे वडे करण्यासाठी म्हणून मुख्यतः वापरले जातात. आज त्याच्या जागी हरभरा येतो. ही जी स्थित्यंतर झाली, आंबटपणासाठी चिंच होती, ही चिंच गेली आणि टोमॅटो नावाचं फळ सुद्धा लोकांना आता पुरतं आंबटपणासाठी. म्हणजे चिंचेचा कोळ काढत बसा अशी कुठलीही गृहिणी जास्त कष्ट आता करत नाही. काही फक्त दक्षिणी भागातल्या गृहिणी वगळता, म्हणजे स्वयंपाक करणारी वगळता, गृहिणीच करतात असं नाही. पण टोमॅटो या फळाचा आंबटपणा, रंग आणि स्वाद ह्या तिन्हीसाठी म्हणून आपण इतका वापर करतो की आता आपल्या अनेक पदार्थ करण्याच्या पद्धतीमध्ये चिंच हद्दपार झालीये. टोमॅटो अलीकडे आंबट निघत नाहीत, किंवा त्याची भाज्यासारखी म्हणून वापर जास्त वाढल्यामुळे त्यातला ऍसिड कमी कमी होत गेलंय. म्हणून वरून कागदी लिंबू पिळावं लागतं. हे कागदी लिंबू देखील तुलनेनं अलीकडचं असलेलं, फक्त 250-300 वर्षाचा इतिहास असलेलं असं हे फळ आहे. त्याच्या अगोदरची लिंब, ज्याला आपण ईड लिंबू म्हणतो, त्याचे जे अन्य वंशज जे अन्यत्र वेगळे वाढले, जे मध्य पूर्वेमध्ये, त्यातली जर लिंबाची ठेवण तुम्ही बघाल तर ती चांगली अशी मोठी असते. जी साल जी असते ती खडबडीत असते, जाड असते. त्याच्या फक्त 4 फाका करून मिठामध्ये ती मुरवून ठेवायची. हीच त्यांची लोणच्याची कल्पना आहे. लोणच्यामध्ये लवण आहे म्हणूनच त्याचा तो शब्द लोण हा शब्द त्याच्यात आलेला आहे. ही पद्धत आपल्याकडे देखील होती. ही पद्धत देखील अस्तंगत झाली. अजून एक फळ होतं, ते फळ म्हणून संत्र्यासारखं, हे सर्व सायट्रस म्हणजे लिंबू वर्गीय फळ आहेत. जे फळ मोठ्या प्रमाणात भारतात होतं, महाराष्ट्रात होतं. उदाहरणार्थ तुम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईला जर जाल तर त्या अंबाबाईच्या हातामधलं जे फळ आहे त्या फळाला म्हणतात महाळुंग. हे संत्र्याच्या वर्गातलं फळ आहे आणि सातारा सांगली भागातली काही जर झाडं सोडली तर आता हे महाळुंग तुम्हाला एवढं बघायला मिळत नाही. संत्री मोसंबी कागदी लिंब भरपूर मिळतील, पण महाळुंग काही तुम्हाला सहजी मिळणार नाहीत. कोणाच्याकडे झाड असेल तर तुम्हाला त्याच्याकडे जाऊन मागावं लागतं. पण हे महाळुंग हे एकेकाळी खूप प्रचलित होतं. त्यामुळं हा इतिहास लिहिताना एक अडचण फार मोठी अशी असते की हे तेव्हा होतं का नव्हतं हे कसं ठरवायचं. तर वाङ्मयीन जे काही स्रोत आहेत ते वगळता जवळपास स्रोत मिळत नाहीत, विशेष करून वनस्पतींबद्दल. कारण वनस्पतीमध्ये लिग्नोप्रोटीन जरी असलं, म्हणजे जे खोडांमध्ये मुख्यतः असतं, तरी सुद्धा त्याची सहजी, ज्याला आपण जीवाश्म म्हणतो, ते तुलनेनं फार कमी होतात. दुसरं, त्याचं जे काही रूप असतं ते कालांतराने इतकं भरभर घटत जातं, कारण जमिनीमधले जे सर्व जीवाणू असतात, विषाणू असतात, हे सर्व त्याला फार त्याचा नाश करून टाकतात. त्यामुळे त्याचा पुरातत्वीय म्हणून जसा म्हणावा तसा पुरावा मिळणं हे जवळपास दुरामस्त असतं. अगदीच मिळत नाही असं नाही. पॅलिओ बॉटनीवाले लोक खूप वेगवेगळ्या वनस्पतींचे शोधतात. विशेषतः बर्फामध्ये गाडले गेलेले जर काही जीव असतील तर त्याचं पुनरुज्जीवन पण करता येतं आता जेनेटिक तंत्रामुळे. उदाहरणार्थ एका प्रकारचं कमळ आहे, त्या कमळाची बी सापडल्यामुळे त्या कमळाच्या बीजमुळे सर्व जेनेटिक मॅपिंग करून घेतलं आणि त्याच्यातून रिप्रोडक्शन केलं. पण असे उदाहरण अगदी विरळा, अगदी तुरळक. त्यामुळे कोणत्या प्रकारचं अन्न कोण कधी काय खात असेल हे शोधायचे 2च मार्ग. एक मार्ग म्हणजे या वनस्पतींचे किंवा प्राण्यांचे वन्य मूळचं रूप, जे माणसाच्या किंवा निसर्गाच्या संयोगाने आणि अपघातानं बदललं नाही असं रूप कुठं शिल्लक आहे हे शोधा. असं शोधणारा एक मोठा रशियन शास्त्रज्ञ म्हणजे वाविलाव. त्या वाविलावनं पहिल्यांदा असं दाखवून दिलं की साधारणतः 8 महत्वाची अशी केंद्र आहेत की जिथे या वनस्पतींची मूळ आदिम वन्य रानटी स्वरूपातली अशी रूपं मिळतात. ज्या अर्थी ती मिळतात त्या अर्थी तिथे त्या प्रकारचा उगम झालाय. उगम झालाय म्हणजे कदाचित नंतरची उत्क्रांती पण झाली असेल असा कयास बांधता येतो. पण उत्क्रांती फक्त तिथंच व्हायला पाहिजे असं नाही की वनस्पती जर इकडून तिकडे गेली. उदाहरणार्थ केळं घ्या, कदली आपण ज्याला मुख्यतः म्हणजे कर्दळ
हा शब्द जो आहे तो कदलीमधनं आलेला आहे. तर कदली स्वरूपाची जी फळं आहेत त्या फळांची उत्पत्ती एकेकाळी बियांमुळे व्हायची, पण उत्क्रांतीच्या ओघामध्ये आणि उत्क्रांतीच्या ओघामध्ये कृत्रिम निवड अधिक नैसर्गिक निवड ही दोन्हीच आता मिसळच असते, भेसळ झालेली असते. त्याच्यातलं बीचं महत्व गेलं. किंबहुना आज जर कोणी बी असलेलं केळं खायला दिलं तर लोक त्याला थुथू करायला लागतील, कारण केळाची बी कचकच कचकच म्हणून तोंडात येते असं, कारण त्यांना आता केळं माहितीच नाही. बी असलेलं केळं तुम्हाला क्वचित मिळेल. काही ठराविक छोटी जी केळी असतात ज्याला सरासरीनं महाराष्ट्रामध्ये सोनकेळी म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून या बियांचा आढळेल. किंवा केरळमधल्या ज्या भाज्यासाठी म्हणून वापरली जाणारी जी काही केळी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आढळेल. पण मुख्यतः ज्याला मुनवे म्हणतो, म्हणजे केळाचे जे गड्डे असतात त्या गड्ड्यामधून लागवड करण्याची प्रथा जास्त आहे. आणि त्यालाही कारण आहेत, शेतीची कारण आहेत, कारण त्याच्यामधून मिळणारं उत्पन्न जास्त हमखास असतं. बी लावली की बी रुजेल, उगवेल, उगवलेलं जे काही रोप असेल ते तगेल याची शक्यता तुलनेनं कमी झालेली असते. म्हणून छाट लावून, वनस्पतीचे छाट लावून त्याचं रूपांतर करणं हे जास्त अधिकाधिक लोकप्रिय झालं. दुसरा एक वनस्पतीतला महत्वाचा प्रकार आहे जो तुलनेनं एरवी तुमच्या नेहमी कानावर नसेल, त्याला आम्ही रटून क्रॉप्स म्हणतो. म्हणजे खोडव्याचं पीक. ऊसाबद्दल अजून महाराष्ट्रात चालतो की पहिल्यांदा ऊस लावलेला असतो पण तो मुळापासून तोडायचा नाही, खाली त्याचा रूट झोन जो असतो, मूळ जे असतं ते ठेवायचं, वरतून कापायचा, त्या मुळातून पुन्हा एकदा ती फुगवण येते किंवा ती फूट येते. तशी फूट केळ्यातून येते, तशी फूट अनेक वनस्पतीतून येते. विशेष म्हणजे अशी फूट तांदूळातून सुद्धा येते. बंगालमध्ये अजूनही अशा तांदूळाच्या जाती आहेत की ज्याची पुन्हा बी लावून, रोप लावून अशी लागवड केली जात नाही. असलेल्याच रोपाला वरच्यावर छाटून पुन्हा त्याला फुटवे येतात का हे बघायचं आणि ते पीक धरायचं, अशी असलेली पण रोपं आहेत. त्यामुळं शेतीमध्ये देखील बियांवरती विसंबणाऱ्या कोणत्या, फुटव्यांवरती विसंबणारी पिकं कोणती, म्हणजे वनस्पती कोणत्या, आणि छाट लावून येणाऱ्या वनस्पती कोणत्या, याचे खूप आपण भेद करू शकतो. हे आपल्या बदलत्या अन्नाचं मुख्य सूत्र आहे. याच्या खेरीज मग कोणते बदल कुठे झाले, कोणामार्फत आले, कधी आले, त्याचा रेकॉर्ड आहे का, मी मगाशी ज्याच्याबद्दल बोलतो की त्याचा पुरावा हा मुख्यतः वाङ्मयीन स्वरूपाचा पुरावा असतो. त्याच्या आधारानं हे सर्व चित्र तयार करावं लागतं. आणि ते चित्र तयार करतानाच तुम्हाला हळूहळू लक्षात यायला लागतं की हे असेल तर याच्या जोडीला दुसरं काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ तेल ज्याला म्हणावं, मेद ज्याला म्हणावे, म्हणजे फॅटी पदार्थ म्हणावात, असे कोणते उपलब्ध होते. याच्या आधारानं तुम्हाला त्या त्या काळच्या पाकसंस्कृतीचं हे उदाहरण हे सांगता येतं. तर ते कसं बदललं हे आपण नंतर बघू, कारण याची वर्णनं मिळतात. पाकशास्त्रामधली पुस्तकं देखील जुनी आहेत, पण फार मोठ्या कौतुकानं आणि उत्साहानं तुम्ही वाचायला जाल तर कदाचित तुमचा हिरमोड होईल. कारण त्याच्यामध्ये पाककला म्हणून तुम्हाला आता जी पाकसिद्धीसाठी म्हणून जो काही क्रम दिलेला असतो, प्रमाण दिलेलं असतं, असं प्रमाण लिहायची पद्धत त्यात नाही. उलट बहुतेक सर्व याच्यामध्ये अतिशय ढोबळ वर्णन आहे. उदाहरणार्थ नलदर्पण आहे किंवा मानसोल्लास आहे. एक भीमाच्या नावानं पण आहे असं म्हणतात, पण त्याचं टेक्स्ट अजून कुठं युनिकली मिळालेलं नाही, कारण भीम हा मोठा तो बल्लव रूप घेऊन राहत होता अज्ञातवासामध्ये. पण जी काही रूपं मिळतात त्याच्यामध्ये जी वर्णनं आढळतात त्याच्या आधारानं काही प्रमाणात आपल्याला अंदाज करता येतो की हे लोक काय करत असतील. तर त्याचं जे काही बदलतं रूप आहे ते जसं वाङ्मयामध्ये प्रतिबिंबित झालंय त्या प्रमाणामध्ये आपण जसं मिळतं त्याचं मी काही थोडंफार रूप तुम्हाला सांगू शकेन. मी स्वतः इतिहास कालामध्ये या काळात हे सापडतं, त्या काळात हे सापडतं हे सांगण्याच्या ऐवजी वस्तूच्या आधारानं इतिहास बघणं हे जास्त पसंत करतो. याचं कारण काळाच्या आधारानं सर्वाचा उल्लेख सापडतो असं नाही, आणि वस्तूच्या आधारानं जर बघत गेलो तर आपल्याला त्याचं जे काही रूप दृगोचर होऊ शकतं तितक्या प्रमाणात काळाचा जर अट्टास धरला तर होत नाही. एकदा वस्तुरूप बघितली की त्या काळामधला दुसरा कुठला वाङ्मयीन आधार त्याला आहे की नाही हे बघणं तुलनेनं सोपं असतं. त्यामुळे इतिहास म्हणजे कालानुक्रम असं धरण्याच्या ऐवजी इतिहास म्हणजे आधी कोणकोणत्या वस्तू कशा उद्भवल्या आणि त्याचा काही कालखंड ठरवता येण्यासारखा पुरावा आहे का, असं बघणं हे यासारख्या विषयामध्ये जास्त श्रेयस्कर असतं. त्या धाग्यानं किंवा त्या सूत्रानं मी मुख्यतः माझं पुस्तक बहुंशी बेतलेलं आहे. धन्यवाद. खूप छान. फारच खूपच सुंदर. म्हणजे एवढी सगळी माहिती कित्येक गोष्टी आपल्याला माहितीच नव्हत्या ना.
माहिती नाही, नुसते कल्पना पण नव्हती हो असं ना, काही असेल. कधीच म्हणजे आणि विचारही केला नव्हता आपण, विचारही की नाही. अरे असं काही असेल का? वॉव! खूप छान. थँक यू सो मच. मला तर असं वाटलं की आपला विषय जो चालू आहे अन्नाचा इतिहास, त्याच्यामध्ये सरांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. इतिहास तर घेतलाच, त्याच्याबरोबर जीवशास्त्र, कृषी विज्ञान, त्याच्याशी निगडीत असलेलं अर्थशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, नंतर बऱ्याच गोष्टींना स्पर्श केला आणि मराठीचा पण तास झालेला आहे आपला आजचा. आणि आता खरंय, ज्ञानेश्वरी, खरंय. यजुर्वेद सगळं झालं. आयुर्वेदाची पण बरीच माहिती आहे. सरांची सकाळी शैली कविता त्याच्याबद्दल पण ते सांगत होते ना. हो, हे काय? फारच अप्रतिम माहिती आणि ही माझ्या मते फक्त सुरुवात आहे. आणि बऱ्याच विषयांवरती पुढचे आपली जी पुष्प असतील त्याच्यावरती असणार आहेत. आता कुणाला काही प्रश्न वगैरे असतील तर आपण त्याच्यासाठी मंच खुला करू. अजून इथे कोणी चॅटमध्ये लिहिलेले दिसत नाहीयेत मला. I think we are all speechless, Chetan. हो, भरपूर माहिती मिळाली ना एकाच ह्याच्यामध्ये. ओव्हरवेल्म त्यांनी थोडंसं झालेलं प्रश्न आहे. विचारण्या अगोदरच इतके काही काही एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत ना, हो. तर त्याच्यातून तलाठी काकांनी रेज केलंय. आय थिंक ही हॅज अ क्वेश्चन. हा, तलाठी काका बोला. हा सरांचं लेक्चर म्हणजे असं अभ्यास शैली आणि सादरीकरण हे तिन्ही गुण इतके छान होते आणि त्यांची जी मराठी भाषा जी शास्त्रोक्त विषय मराठी भाषेत सोप्या मराठी भाषेत सांगण्याची धाटणी खूप आवडली. आणि कॉलेजला असताना दांड्या मारण्याचे क्लास जे असायचे तसे मुद्दाम अटेंड करण्याचे तास असायचे, तसा हा तास आहे. हा तास कधी दांडी मारणार नाही. खूपच छान वाटलं, सुंदर. दामलेंना विचार. दामले काका बोला. त्यांनी आपूसचं वर्णन केलं आणि तोंडाला पाणी सुटलं, पण आपूसच्या बरोबर पुसू किती म्हणजे किती चौकशी करू अशी मला भावना झालेली आहे. तर पुढल्या व्याख्यानाकरता आतुरतेने, कारण पुण्याचा मनुष्य बोलताना गंभीरतेने बोलतो अशी गैरसमज होता, पण अत्यंत सोप्या भाषेत आणि विनोदी भाषेत तुम्ही बोललात आणि माहिती दिली, याबद्दल धन्यवाद. हो, तुम्ही पुण्याला फार मोठे प्रशस्तीपत्रक दिलं. पुण्यातली माणसं विनोद करतात पण बोचरा करतात. शालूतून मारलेले असतात असं सगळ्यांचं. दामलेंना सांगायला नको. दामले काका पुण्याचे आहेत त्याच्यामुळे. माधव दादांनी हात वर केलाय. माधव दादा त्यांनी पण शाल जोडीतलेच दिले. एक मिनिट, आपण माधव दादांना सर ऐकू येते ना माझे? हो, येत. सर मी कृषी खात्यातलाच, त्यामुळे तुमचं आजचं व्याख्यान इतकं मला आवडलं. फार सगळे शब्द अगदी परवत ऐकायला लागले. मी बरेच वर्ष येते अमेरिकेमध्ये, 40-41 वर्षे, त्यामुळे मराठीशी जरा थोडा संबंध कमी राहिलाय. पण सुंदर, घन, इतकं विनोदी आणि सगळ्या प्रकारे इतकी काही सुंदर माहिती सांगितली, अक्षरशः मी भारावून गेलो. काही हेच नाहीये. एक मला प्रश्न आहे. ओके, तुम्ही उत्क्रांती बद्दल माहिती सांगितली, त्याच्याबद्दल मला माफ करा. चार्ल्स डार्विनचा जो सिद्धांत सांगितला, त्या सिद्धांताशी मिळता जुळता आपला दशावताराचा थोडाफार साम्य सांगतात. दशावतार जर पाहिला आपण, मत्स्य, कच्छ, वराह, म्हणजे कशी पाण्यापासून नंतर अम्फिबियस असं सुरुवात झाली. कच्छ, मत्स्य, वराह, वामन अवतार, ऑल दॅट. हे कितपत म्हणजे योग्य वाटतं तुमच्या दृष्टीने? काय पहिल्यांदा जलचर अस्तित्वात आले याची जाण खूप संस्कृतींमध्ये, आणि ती आपल्या या अवतार ही जी कल्पना आहे ना, ही भारतामध्ये खूप उशिराने आली. म्हणजे असं नाही की फार प्राचीन काळापासून आपण अवताराबद्दल बोलतो. पुराणांच्या नंतर पुराण कालामध्ये मुख्यतः अवतार ही कल्पना आली, आणि आपण त्या अवतार आपल्या पद्धतीनं लवचिकपणानं वाढवले पण आहेत. त्यामुळे पहिल्या 4 टप्प्यांमध्ये ज्या प्रकारच्या अवतारांचं वर्णन आढळतं, त्या सूत्रानं तुम्हाला नंतरचे सांगता येणार नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ, म्हणजे नरसिंह अवतारानंतर
जे सर्व अवतार आहेत ते बहुशी मानवी स्वरूपाचे अवतार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एक मध्ये जो येतो तो शेती करणारा बळीराजा येतो, तिथं मला वाटतं ती परंपरा सर्व नैसर्गिक उत्क्रांतीची थांबते. त्याच्यानंतर मग राम आहे, मग कृष्ण आहे, आता आपण त्याच्यात बुद्धाचा समावेश केलाय. म्हणजे अगदी जे मंत्र म्हणून सांगितलं जातात 10 अवतारांचे, म्हणजे अजूनही भजी लोकांना जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये देखील आता बुद्धाचा उल्लेख असतो. हे खूप नंतरची कल्पना आहे, पण हे नक्की की पूर्वी आपलं जे पहिलं जीवन तयार झालं ते पाण्यात झालं आणि पाण्यातूनच हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी उद्भवले असावेत, असा कयास हा अनेक लोकांमध्ये होता. म्हणजे डार्विनला हे सुचलं याच्यासाठी डार्विन मोठा नाही. डार्विनला त्याची म्हणजे तगडं म्हणजे काय, त्याच्यामधला सक्सेस रेट, त्याच्यामुळे प्रमाण कसं ठरतं, ते कालांतरानं कसं बदलत जातं, त्याचे घटक कुठले. दुर्दैवानं डार्विनला ज्याला अनुवंशिकता म्हणतो, ह्या अनुवंशिकतेचं सूत्र माहिती नव्हतं. म्हणजे त्याच्या काळात प्रकाशित होऊन देखील जॉर्ज मेंडेलचा पेपर त्याच्या वाचण्यामध्ये आलेला नव्हता. कारण तुम्ही जर ओरिजिन ऑफ स्पेसिस जर बघाल तर त्याच्यामध्ये अनुवंशिकता हे एक्सप्लेनेशन दिलंय, पण अनुवंशिकता कशामुळे येते, त्याचं वाहन काय, हे डार्विनला माहिती नव्हतं. ते माहिती झाल्यानंतरच मग खऱ्या अर्थानं उत्क्रांतीशास्त्राचा सिद्धांत हा समग्र म्हणावा असा सुरू झाला. त्याला आम्ही मॉडर्न सिंथेसिस म्हणतो. म्हणजे स्टॅटिस्टिक्स उदाहरणार्थ रोनाल्ड फिशरनं केलं काम, अनेक लोकांनी केलं, त्याच्यामुळे त्याचं युनिफिकेशन शक्य झालं. पण ही जी मूळ अवतार कल्पनेमागची उत्क्रांतीशी सादृश्य असणारी मिळती जुळती अशी जी चित्र आहेत ती बऱ्याच संस्कृतीमध्ये तशी आपल्याकडे पण तो पहिल्या 4-5 टप्प्यांपुरतच ते मर्यादित आहे. धन्यवाद. थँक्यू. वैशाली बेलसरे जसं प्राण्यांबद्दल आहे तसंच एक लक्षात, म्हणजे आपण जसं प्राण्यांबद्दल सांगतो तशीच वनस्पती आणि त्यांची वैशिष्ट्य याच्याबद्दल देखील अनेक प्रकारच्या पुराण कथा आहेत. फक्त आपल्याकडे नाही, परत जगभर आहेत. मी नंतर तांदूळाबद्दल बोलताना सांगितलं मला एक चिनी कथा आहे उदाहरणार्थ. ते वैशाली बेलसरे त्यांनी एक प्रश्न विचारलाय की गहू जो आहे तो आपल्या रोजच्या जेवणात वगैरे असा कधीपासून यायला लागला आणि त्याच्या आधी त्याचं काय होतं, म्हणजे तुम्ही त्याचं गव्हाचं साधारण उत्क्रांती कशी झाली हे सांगितलं, पण आजच्या रोजच्या जेवणामध्ये त्याचं कसं काय जास्ती वापर सुरू झाला? मी गव्हाबद्दल बोलणार आहे तेव्हा मी सांगतो, पण रोजच्या वापरामध्ये म्हणजे भारतामधलं जर तुम्ही म्हणत असाल तर भारतामध्ये त्याचा वापर हा तुलनेनं खूप उशिरा आला. एकतर गव्हाचं पीक भारतामध्ये काही काही भागांमध्ये भूभागात जसं येतं तसं सर्वत्र येत नाही. म्हणजे तितक्या प्रमाणात तो आर्थिकदृष्ट्या परवडणारं पीक ते नव्हतं. अगदी अलीकडेपर्यंत ते तसं नव्हतं. आणि त्याची काय म्हणायचं सापेक्ष तुटवडा याच्यामुळे तुम्हाला विशेष काही भागांमध्ये उदाहरणार्थ दक्षिण भागामध्ये इव्हन पूर्व भागामध्ये गहू हा सणासुदीला वापरला जावा इतपत तो कमी वापरला जायचा. म्हणजे उदाहरणार्थ कर्नाटकामधले लोक पोळी ह्यालाच पक्वान्न म्हणतात. म्हणजे गोडधोडाचं अन्न जे असतं ते पोळी बरोबर करायचं आणि त्याची उदाहरणार्थ गुळपोळी, पुरणपोळी वगैरे वगैरे किंवा गव्हाची खीर. पण रोजची जी असते ती ज्वारी किंवा बाजरीची भाकरी हे त्याचं ज्याला स्टेपल फूड म्हणतात ते मुख्यतः या वनस्पतींभोवती होतं. गव्हाचा इतका प्रसार नव्हता. तुम्ही गंगाधर गाडगिळांचं एक गोपुरांच्या प्रदेशात नावाचं प्रवास वर्णन आहे, वाचलं असेल तुम्ही कोणी तर ते जरूर वाचा. कारण गाडगीळ आपले मुंबईत वाढलेले, नावाला गाडगीळ, कोकण त्यांचं सुटलेलं होतं. भात सुरुवातीला आणि शेवटी चित्रावती घालण्यापुरतं आणि चित्रावती सावडण्यापुरतं एवढंच खाल्लं जायचं, कारण त्याचाही तुटवडा असायचा. त्यामुळे गहू त्यांच्या खाण्यामध्ये भरपूर होता. त्या 3 आठवड्यामध्ये गाडगीळ इतके वैतागले की त्यांना पोळी नावाचा पदार्थ दिसला नाही याचा त्यांनी इतका वेगवेगळ्या रीतीनं विचार व्यक्त केला. आणि शेवटी त्यांनी एकदा पोळी मागितली तर त्यांनी गव्हाची उकडलेली म्हणजे आपण खिरीसाठी जी तयारी करतो तेवढीच आणून दिली. हे वगळता त्यांनी गोपुराच्या प्रदेशात लिहावं तो काळ साधारणतः 60 सालचा. इतकी गव्हाची तौलनिक टंचाई होती वापरामध्ये. नंतर आता बेसिकली खूप लोकांमध्ये बघितलं तर गव्हाबद्दल ॲलर्जीज खूप लोकांच्या आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर ते असं काही असू शकतं का? म्हणजे तुम्ही आता इतक्या गोष्टींची सांगड घातली आपल्या जेवणाच्या संबंधात की माणसाचं बदल तसं. हो, मी जे सुरुवातीला सांगितलं की आपण पण उत्क्रांत होतो, म्हणजे फक्त वनस्पती आणि प्राणी होत नाहीत. फक्त
या सगळ्याचा उत्क्रांतीचा वेग हा इतका विषम असतो आणि बऱ्याच बाबतीमध्ये तो इतका कमी असतो की तो एका पिढीत सुद्धा कदाचित जाणवत नाही. गव्हाबद्दल असं झालं असण्याची शक्यता खूप मोठी आहे, कारण मी जे म्हटलं की गव्हाचा वापर इतका सढळ नव्हता आणि तो जेव्हा सढळ झाला, कारण अन्नधान्याची बिकट परिस्थिती म्हणून आपल्याला जे त्याच्यावरचा जो काय जालीम उपाय सापडला तो मुख्यतः गव्हात झालेल्या क्रांतीमुळे सापडला. गव्हाची मुबलकता याच्यामुळे आज गहू पसरला. आज तुम्हाला बंगलोरमध्ये एकेकाळी गव्हाची रोटी म्हणजे मिनतवारी करून मागायला लागायची, असं काही होत नाही. बंगलोरमध्ये, मद्रासमध्ये सर्वत्र तितक्याच प्रमाणात सहजी उपलब्ध होतो. या भागात राहिलेल्या लोकांच्या मध्ये वांशिक दृष्ट्या गहू पचवण्याची क्षमता तितकीच आणि तशीच असेल याची शक्यता नव्हती आणि ती नाहीये. आणि त्याच्यामुळे, कारण गव्हाची एक मुख्य म्हणजे ज्या प्रकारचा गहू आपण वापरतो ना त्याच्याशी याचा संबंध आहे. आपण जो गहू वापरतो, मी नंतर गव्हाबद्दल बोलले तेव्हा सांगेन, ज्याला ब्रेड व्हीट म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये ग्लुटेन जे असतं, त्या ग्लुटेनमुळे त्याची, जे तुम्ही ज्वारीचं पीठ भिजवलं आणि भिजवलेल्या पिठाचा गोळा केला आणि ताणला तर ते तुटेल, पण गव्हाचं जर कणिक भिजवली आणि ताणली तर ती चांगली रबरासारखी औषधी तुम्हाला ताणता येईल. ही ताणण्याची जी अवस्था तयार होऊ शकते याचं कारण त्या ग्लुटेन प्रोटीन मध्ये त्या प्रकारचं पॉलिमरायझेशन झालेलं असतं, त्याची मोठी साखळी तयार झालेली असते, म्हणून ती ताणता येते. ही साखळी पोटात गेल्यानंतर ती पुढे ब्रेक करण्यासाठी किती चावून खाल्लीत तरी जर तुम्हाला पुरेशी लागणारी एन्झाईम्स नसतील किंवा ती ऍसिड्स नसतील, ते तसं जर पाहिजे तसं ते तुटत नसेल तर तुम्हाला गहू पचत नाही. अनेक लोकांना गव्हाची पोळी खाल्ल्यानंतर पोटात काही काळ असा जास्त गॅस तयार झाल्यासारखं जे वाटतं, जड जे वाटतं, ते मुख्यतः त्याचा परिणाम असतो. आणि त्याच्यासाठी एक उपाय असा, जर तुम्हाला बदलायचा नसेल, पोळी सोडायची नसेल, तर ती, ज्याला आपण पोळी खातो त्याच्यामध्ये फार मोठा भाग कच्चा असतो. असं म्हटलं तर ज्यांना भाजून दिले त्यांना अपमान झाल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात ती प्रक्रिया तशी आहे की ती थोडीशी कच्ची असते. ती तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आतला पदर देखील पुरेसा कडक होईल अशी भाजून घ्या आणि मग नंतर त्याचा चुरा करून खा. मग तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल, कारण ती जी ग्लुटेन तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, त्याचा ते ब्रेक करण्यासाठी म्हणून लागणार जे चेन असते, त्या चेनचं प्रमाण कमी होतं. शून्य होत नाही बरं का, पण त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे, पुण्यामध्येच एक वैद्य होते प्रसिद्ध, त्यांचं नाव खडीवाले वैद्यांनी जे लिहिलेलं आहे त्यांच्यामध्ये त्यांचं तर असं म्हणणं आहे, त्यांचा जवळपास 70 वर्षाचा वैद्यकीचा अनुभव होता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रीय लोकांनी भाकरी खाणं सोडलं आणि त्यांच्यामध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढलं. आणि ह्या त्यांचा जो काही उपसिद्धांत आहे तो खरा वाटावा इतपत मला त्याचे अनुभव आलेले आहेत. मी अनेक मित्रांना सांगतो, तू एवढं सोडून हे खाऊन बघ, तुमच्या ग्लायसेमिक काउंट मध्ये फरक पडतो की नाही, तर तो फरक पडतो. अशी पिकं आहेत अर्थात, पण त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण गहू हा, जो आज ज्या प्रकारचा गहू खातो, हा नक्कीच सर्व लोकांना तितक्याच सहजी पचवता येईल अशा प्रकारचा आहे असं नाही. आणि त्या प्रकारची क्षमता सर्वच वंशांमध्ये आहे असंही नाही. उलट पण आहे, ज्यांना गव्हाची खूप ॲलर्जी असते अशा लोकांसाठी जो प्राथमिक अवस्थेतला गहू होता, ज्याच्यामध्ये फक्त 24च रंगसूत्र होती, हा गहू जास्त चांगला समजला जातो. आणि आता त्या गव्हाला असणारी मागणी दिवसेंदिवस तुम्हाला वाढताना दिसेल. इतकं की त्याचं म्हणजे अनेक लोक मला विचारतात की याचं बी मिळेल का, प्लांटेशन आम्हाला करायचंय म्हणून. म्हणजे जसं नाचणीचं भाग्य उजळलंय काय की आदिवासी गरीब लोकांचं अगदीच क्षुद्र खाणं समजलं जायचं, ते आता फार मोठी स्टार व्हॅल्यू असलेली असा पदार्थ, त्याचे इतके पदार्थ विकले जातात, तसं या गव्हाचं होण्याची चांगली शक्यता आहे. पण त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. तसं तर बऱ्याच भाग्य उजळलेलं आहे सध्या. कोद्रव धान्य जी म्हणा, कदान्न म्हणून जे होतं, ती म्हणून आता सांगतात लोकांना बरेच वेळा. मला अजून एक प्रश्न होता, तो म्हणजे आपल्याकडे मराठी लोकांमध्ये जेव्हा उपवास केला जातो ना, तर त्या उपवासामध्ये बटाटा, रताळ हे असे पिष्टमय पदार्थ, म्हणजे बटाटा बाहेरून आलो म्हणतो ना आपण, म्हणजे मग बाहेरून आलेला पदार्थ उपवासामध्ये कधी शिरला, म्हणजे आय एम जस्ट सरप्राईज. म्हणजे नाही, उपवासाला चालणारा पदार्थ याच्यामध्ये काय आहे, बंदी आहे की हे खाऊ नका. जे माहितीच नव्हतं त्याच्यावरती बंदी नव्हती, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, जे म्हणून उपवासाचे पदार्थ म्हणून जे आपण खातो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिष्टमय आहे. पिष्टमय पदार्थ हे उपवासाला नेहमी सांगितले जातात. याचं कारण, थोडं खाऊन तुम्हाला लागणारी पुरेशी ऊर्जा मिळते.
याचं एक तुम्हाला लक्षण म्हणजे बऱ्याचशा दक्षिण भागामध्ये, उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये, तामिळनाडूच्या तेलुगू भागामध्ये उपासाला पोहे चालतात. महाराष्ट्रात चालत नाही, पण पोहे चालतात. महाराष्ट्रात उपासाच्या पोह्यांमध्ये पोहे जरी चालतो म्हटलं तरी त्या उदाहरणार्थ साबुदाण्याच्या खिचडीमध्ये कोणी कढीलिंब घालणार नाही. साऊथ इंडियन लोक घालतात, पण ते कोथिंबीर मात्र चालते. आता हे जे संकेत तयार झालेत हे केवळ स्थानिक अपघातामुळे तयार झालेले संकेत आहेत. साबुदाणा आणि बटाटा ही 2 मुख्य पिकं त्याच्यामुळे एवढी पसरली आणि ती मान्य झाली उपासाची म्हणून. याचं कारण त्याचा पिष्टमय आणि त्याच्यावरती बंदी नव्हती, कारण पदार्थ माहिती नव्हतं. तो कोण धर्मशास्त्र अर्थ काढून त्याच्यावरती बंदी लावणार, म्हणून ते चालायला लागलं. दुसरं काही कारण नाही. शिंगाडा चालतो तो त्याच कारणासाठी चालतो, रताळा चालतं ते त्याच कारणासाठी चालतं, वरई चालते ती पण त्याच कारणासाठी चालते. आणि मगाशी तुम्ही आरोग्याचा विचारलात म्हणून वरईचा ग्लायसेमिक इंडेक्स हा तुलनेने जास्त चांगला असतो. ज्यांना भात खायची हौस आहे पण भात खाणं आता मधुमेहामुळे परवडत नाही, त्यांनी वरई खावी, चांगले परिणाम मिळतात. त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारलाय अनघा यांनी. बटाटा जर बाहेरून आलेला आहे तर रताळे आपल्याकडचेच आहे का, की तेही बाहेरूनच आलंय? नाही, त्याला आयपोमिया नावाचा जो वनस्पतीचा प्रकार आहे, त्याचे खूप प्रकार रानटी आणि पाळलेले असे मिळतात. ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मुबलक उपलब्ध आहेत आणि त्याचे प्रकार खूप आहेत. आपण जे रताळ खातो ते रताळ आणि युरोपात चालणारे रताळे एकच नसतं, म्हणायला दिसायला सारखं एकच. किंबहुना आयपोमिया या नावाच्या वनस्पतीचा हल्ली वनस्पतीची म्हणजे शोभेसाठी म्हणून देखील तेवढीच लावली जाते. तर छान पानं दिसतात, हिरवी गच्च असतात, पसरतात, वेली पसरलेल्या असतात. तर त्याच्या खाली आत छोटासा एवढंसं एक रताळं असतं. त्याचे प्रकार खूप आहेत रताळ्याचे, पण भारतामध्ये होतं. जे भारत उपखंडामधले जी काही पूर्वापार असलेली म्हणून जी काही वनस्पती आहेत त्यातलं एक घंटा येईल इतपत ते होतं. मला एक प्रश्न आहे. तुम्ही आता भाकरी खावी म्हणालात, तर कुठली भाकरी? म्हणजे देर आर डिफरंट काइंड्स. ज्वार आहे, बाजरी आहे, कर्नाटकात रागी म्हणतात. आय डोंट नो व्हॉट इज इट इन मराठी. पण नाचणी. अच्छा. सो रागी मुद्दे म्हणजे असतात ते नाचणीच्या पिठाचे गोळे असतात. राईट. येस. सो एनी ऑफ दीज और जस्ट ज्वार? त्याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला जर प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवायचं असेल तर रागी ही जास्त, राईट, रागीकडे त्याचा कल जास्त जाईल. तुम्हाला पोट भरीचं म्हणून ते लागतं आणि जी शरीराला लगोलग तयार होणारी जी ऊर्जा असते ती सहसा आपल्याला पिष्टमय पदार्थातून मिळते, कारण त्यातली साखर पटकन टॅप करता येते शरीराला. तर तसं पाहिजे असेल तर ज्वारीची भाकरी सर्वात चांगली आणि बाजरीची भाकरी पण साधारणतः तशाच प्रकारची असते. फक्त बाजरीमध्ये त्याचं जे कलरेशन आहे त्या कलरेशनमुळे त्याला काळपटपणा येतो. त्यामुळे असं आहे की महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बाजरी हे कमी दर्जाचं समजतं, कारण त्याच्या रंगामुळे. ते पांढरेपणाला जे काही कौतुक आहे ते वनस्पतीच्या पिठामध्ये पण लावतो, दुसरं काही नाही. जस्ट टू ऍड टू युअर पॉइंट, मयुरी, बाजरी ही आपल्याकडे थंडीच्या काळात खातात. बाजरीची भाकरी, लसूण. हो हो, ते कर्नाटकात सुद्धा तसंच असतं ऍक्च्युअली. उष्ण असते असं म्हणतात ना बाजरी. हो हो, अगदी. आणि नाचणी त्यात कंपॅरेटिव्हली थंड असते, म्हणे नाचणीची पोटात थंड वाटावं त्यासाठी मग नाचणी प्रिफर करतात. अच्छा, ते माहिती नव्हतं मला. थँक्यू. थँक्यू सर. सर, एक प्रश्न मला खपली गव्हाबद्दल आहे. तो असा केसाळ गहू असतो, खपली गहू म्हणतात, आणि तो जास्त चांगला असतो असं मी वाचलं. गव्हावरती बोलले तेव्हा सांगतो. बरोबर आहे तुमचं. त्याला एमेर आणि आईनकॉर्न असे जे 2 गव्हाचे टप्पे होते, त्याच्यामधले जे गहू आहेत त्याच्यामध्ये या लोमस म्हणतात त्याला, म्हणजे वरती जे केस दिसतात ना तुम्हाला बारीक बारीक, लोम म्हणतात त्याला. तर त्या व्हरायटीज मध्ये ते दिसून येतं. त्याचं कवच पण जास्त जड असतं, पण मुख्य त्याच्या पिठाच्या ठेवणीमध्ये फरक असतो. ठीक आहे, नंतर एक प्रश्न होता मला. हा मुख्य प्रश्न सोमरसाबद्दल आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये असंख्य रेफरन्सेस येतात आणि हा म्हणजे मधु किंवा घृत याच्यापेक्षा वेगळा दिसतो एकदम. हा नक्की काय प्रकार होता? म्हणजे आज फ्रायडे आमचा आहे म्हणून विचारत नाहीये, असं जनरल बरेच दिवस प्रश्न होता की बरोबर आहे. मी भाषण देतो त्यामध्ये हमखास येणारा प्रश्न म्हणजे पूर्वज दारू पित होते का आणि मांस खात होते. तर पहिली गोष्ट, सोमरस म्हणजे दारू नाही. संस्कृत मध्ये सोम
हा दारूचा पर्यायवाचक शब्द नाही, तो शब्द सुरा असा आहे. त्यामुळे सुरा वेगळी आणि सोम वेगळा. सोम हा यज्ञविधीमध्ये वापरली जाणारी वनस्पती होती. ती नेमकी कोणत्या प्रकारची होती आणि ती इतकी रसाळ कुठं मिळायची याच्याबद्दल अजूनही वाद आहेत, कारण ती तितक्या मोठ्या प्रमाणात मिळत नाही. ही साधारणतः अगदी किरकोळ अशी किरंगळीच्या आकाराच्या पासून बारीक, ज्याला आपण थुजा म्हणजे मोरपंखी म्हणतो ना, शोभेची झाड म्हणून जे लावतात, त्याची जशी बारीक काडी असते तशी काड, किंवा आपण काय म्हणतो त्याला, कॅज्युरिना नावाचं जे झाड असतं, ज्याचे 2 तुकडे होतात आणि आपल्याला जुळवता येतो असे ते झाड, तितक्या बारकापासून जाड असे देखील ते वनस्पती मिळतात. आणि त्याचा आढळ हा मुख्यतः ज्याला आपण हाय अल्टिट्यूड म्हणजे हिमालयासारखी जास्त उंचीवरची जी भाग आहेत तिथे असतो आणि असावा, जे विशेषतः जे जास्त ज्याच्यातून रस निघत असे असा. कारण या सोम आणण्यासाठी म्हणून वापरला जाणारा पक्षी म्हणजे शेन पक्षी, म्हणजे फाल्कन, ससाणा. हा ससाणा ट्रेन केलेला असायचा आणि तो तोडून आणायचा, अशी पण वर्णन आहे. त्यामुळे हा हाय अल्टिट्यूड मधला जो सोम आहे तो सोम आणि अन्यत्र इथे एरफेड्रान म्हणून जे काही मिळतात त्या वनस्पती या एकच आहेत का, एका वर्गातल्या आहेत, पण त्या इतक्या मोठ्या प्रमाणात रसासाठी वापरल्या जात होत्या का, तितका रस त्याच्यात मिळतो का, अशा प्रकारचे वाद आहेत. त्यामुळे सोमरस हा यज्ञविधीमध्ये वापरला जाणारा, द्रव स्वरूपात वापरला जाणारा वनस्पती प्रकार आहे. तर तो मोठ्या प्रमाणात त्याचा उल्लेख आढळतो, ही गोष्ट निर्विवाद आहे. पण एकूण ऋग्वेदाची ठेवण ही मुख्यतः काश्मीर, सिंधू आणि काही हिमालयाचा भाग याच्यामध्ये असल्यामुळे बहुधा हा हाय अल्टिट्यूड मधला सोम असावा असं म्हणायला जागा आहे. पण एरवी त्याचं नक्की स्वरूप सांगता येत नाही. सर्वात जास्त त्याचे संदर्भ आहेत, पण हीच वापरली जात होती आणि ही प्रचारात होती असं छातीटोक म्हणावं असं आता त्याचा वंश अस्तित्वात नाही. ती एक्सटिंग झाली का मग, म्हणजे जसं आपण कदाचित झाली असावी, कदाचित झाली असावी. आणि काय हाय अल्टिट्यूड प्लांट्सची मोजदाद करणं, त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजे ती किती मुबलक आहे हे शोधणं पण कठीण असतं. आणि काही हाय अल्टिट्यूड म्हणजे त्याची शेती करता येणं इतपत जर त्याचं काही रूप सापडलं तर ते कदाचित वाढवता येतं, एरवी नाही वाढवता येत. जसं रोडेंडेंड्रॉन सारखी फुलं आहेत की जी हाय अल्टिट्यूड वरती वाढतात, फार मोठ्या प्रमाणात सुंदर असतात फुलं. आपल्या हिमाचल प्रदेशात त्याचा रस विकला जातो. पण जी अजून हाय अल्टिट्यूडची असतात ती विषारी असतात. त्यामुळे त्याची नक्की आता अजून उत्तर देता येईल अशी हे माहिती नाहीये, म्हणजे त्याचं आयडेंटिफिकेशन नाही झालं. शिकागोच्या नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठामध्ये एका रशियन माणसाने सोमावर संशोधन केलं. तुम्हाला जास्त माहिती असावी त्याची. आणि त्याचं म्हणणं आहे की मशरूम आणि सोम हे थोडं जवळजवळ आहे. हो आहे, असाही एक प्रवाह त्या वादामध्ये आहे. पण आता मशरूमचं देखील ज्यूस काढणं, ज्युसी मशरूम ही तुलनेनं फार कठीण गोष्ट असते, कारण मशरूमच्या स्वतःच्या घटनेमध्ये धरून ठेवण्याचे फायबर भरपूर असते. एक दुसरा रिलेटेड क्वेश्चन आहे, तो म्हणजे बऱ्याच वेळा दह्याचे उल्लेख जास्त येतात किंवा दुधाचं प्रोसेसिंग करून पुढे येणारे जे पदार्थ आहेत दह्यासारखे ते जास्त उल्लेख येतात. तर त्याचा अर्थ असा आहे का की भारतीय उपखंडामध्ये त्यावेळी लॅक्टोज इंटॉलरन्स हा जास्त होता किंवा प्रमाण जास्त होतं आणि आता ते हळूहळू कमी होत गेलं? नाही, असं नाहीये की दूध म्हणून वापरलं जात नव्हतं, पण दुधाचा टिकाऊपणा टिकवून ठेवणं हीच पहिली मुख्य अडचण होती माणसांच्या दृष्टीने. दुसरं त्याचं दह्यात रूपांतर करून त्याच्यामधनं स्निग्धांश काढणं याच्याकडे जास्त भर होता, कारण तूप हे खूप वापरलं जायचं. घृत या गोष्टीचं जे यज्ञामधलं जे काही महत्वाचं स्थान आहे त्याच्यासाठी म्हणून दह्याचं रूपांतर करणं हे गरजेचं समजलं जायचं. आणि तूप हाच मुख्यतः जास्त हुकमी स्वरूपात मिळणारा, कमी श्रमात मिळणारा असा मेदाचा प्रकार होता. म्हणजे कुठलं तरी ज्याच्यामध्ये तेल अंश खूप आहे, मेद जास्त आहे, वसा जास्त आहे, अशा बिया घ्यायच्या, त्या बियातून काढायचं. याच्यापेक्षा तूप करणं तुलनेनं सोपं होतं. त्यामुळे तुपाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा, बऱ्याच संस्कृतीमध्ये व्हायचा. खरं तर फक्त भारतामध्ये व्हायचा असं नाही, पण भारतामध्ये तर तो फार मुबलक प्रमाणात दिसतो. आणि घृत म्हणजे घी याचे देखील त्याचं एजिंग म्हणजे ते साठवलं जायचं आणि त्याचं एजिंग करून त्याचा वेगवेगळ्या प्रकारांना वापर केला जायचा. आयुर्वेदामध्ये काही
ठराविक प्रकारच्या वनस्पतींची मलमं करायची असतील किंवा त्याची चाटणं करायची असतील तर एका ठराविक प्रकारचं एजिंग झालेलं, जे जसं चीजचं एजिंग केलं जातं तसं तुपाचं एजिंग केलं जायचं. तर त्या दृष्टीनं दह्याचं महत्व हे जास्त वाढलं. अजून एक त्याचा पैलू असा आहे की लॅक्टोज इंटॉलरन्स हा पूर्वीपासूनच असावा. आणि तुमच्या असं लक्षात येईल की आयुर्वेदामध्ये देखील दुधाच्या ऐवजी, नुसत्या दुधाच्या ऐवजी त्याच्या दही रूपाला हे जास्त महत्व आहे. उदाहरणार्थ तुम्ही फ्रूट सॅलड करतो म्हटलं आणि त्याच्यामध्ये मी क्रीम घालतो तर आयुर्वेदवाले अंगावर पाल पाडल्यासारखं करतील, पण दह्यामध्ये फळं मिसळून खा असं आयुर्वेदवाले तुम्हाला आवर्जून सांगतील. दुसरा दह्याचा गुणधर्म असा की दही हे मुळात लॅक्टिक बॅक्टेरिया तयार करतो. हा लॅक्टिक बॅक्टेरिया हा पोटामध्ये राहणारा आपला जो बॅक्टेरियल फ्लोरा असतो त्याच्या दृष्टीने तो खूप उपकारक असतो. तुम्ही जितक्या वेगवेगळ्या प्रकारचं दही खात राहा तितक्या प्रमाणात त्या बॅक्टेरिया आणि हा जो लहान इंटेस्टाईन अधिक लिव्हर याला मिळून डॉक्टर्स देखील सेकंड ब्रेन म्हणतात. कारण आपली सगळे जे इम्युनो रिस्पॉन्सेस आहेत त्याची क्षमता मुख्यतः यांच्यामुळे ठरत असते. आणि हे वाढण्यासाठी म्हणून दही वापरणं हे पूर्वापार ज्ञात असावं. आणि एवढंच नाही, मी नंतर उल्लेख करीन, असं पण दाखवता येतं काही विशिष्ट वंश आणि जमाती आहेत ज्याच्यामध्ये सरासरी आयुर्मान खूप जास्त आहे. आणि जुन्या काळामध्ये पाण्यामधून जाणारे किंवा अन्य भागातून जाणाऱ्या जीवाणूंनी होणारे रोग हे मृत्यूचं फार मोठं कारण असायचं. आणि या भागामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आणि वयोमान जास्त असं दिसतं, तर त्याच्या अन्नामध्ये असलेलं दही आणि चीज स्वरूपातलं अन्न हे त्याला एक मुख्य कारण ठरलं. असा सिद्धांत 1904 साली एका रशियन शास्त्रज्ञानं मांडला आणि जवळपास 20व्या शतकात टप्प्याटप्प्यानं तो सिद्ध झाला. मी त्याच्याबद्दल नंतर बोलेन. आणि आयुर्वेदामध्ये तुम्ही म्हणाल तसा उल्लेख आहे, पण वसा ही मेनली ते प्राण्यांच्या चरबीला वसा हा शब्द वापरतात त्याच्यात. नाही असं नाही, स्निग्ध पदार्थाला वसा हाच शब्द वापरतात. म्हणजे आपण एरंडाचं जरी तेल काढलं तरी त्याच्यात त्याचा वसा किती आहे असंच म्हणतो. मेदाचा जो माप आहे त्याला वसा म्हणतात. आणि अजून एक रिलेटेड क्वेश्चन म्हणजे साखर, म्हणजे आता शर्करा आपण म्हणतो पण शर्करा हा शब्द सिमिलर बऱ्यापैकी युरोपियन भाषांमध्ये दिसतो. सक्करम म्हणा किंवा शकरा म्हणा, पर्शियन मध्ये दिसतो. त्याचं सगळ्याचं ओरिजिन हे एकच आहे का साखरेचं, का आपल्याकडची शुगर केन साखर वेगळी आणि ही वेगळी साखर होती? मी साखरेबद्दल बोलणार आहे कारण साखर, कापूस, कॉफी, तंबाखू ही जागतिक पिकं आहेत. यांनी जसा जगाचा इतिहास गेल्या 400-500 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदलला तितकं दुसरी कुठली पिकं नसतील. त्यामुळे साखरेबद्दल मी बोलणार आहे. तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर देतो. हे जे नावाचं साधर्म्य आहे हे नावाचं साधर्म्य शर्कराशी दिसतं हे खरं आहे, परंतु शर्करा हा शब्द संस्कृत मध्ये मुळात दुसरीकडून घेतलेला आहे. तो चीन मधनं आलेला शब्द आहे. तर चीनी ओरिजिनचा शब्द आहे. कारण हे जे ऊस हे जे पीक आहे याचा जो वन्य पूर्वज होता तो वन्य पूर्वज चीन भागामध्ये होता. तिथून तो इकडे आला, पण त्याचं इकडे आलं आणि त्याच्यामध्ये झालेलं जे काही म्युटेशन म्हणजे रूपांतर जो काही थारेपालट झाला त्याच्यामुळे त्याला गोडी आली. त्यामुळे चीनमध्ये साखरेचं उत्पादन होत नाही. किंवा तुम्ही खरंच चीनी माणसाला विचारा तुमच्याकडे स्वीट डिश काही आहे का, तर त्यांना स्वीट डिश अशी काही नाही. ते आपलं म्हणजे रेस्टॉरंट चालवणारे तुम्हाला काहीतरी नूडल्स तळून त्याच्यावरती मध घालून वगैरे देतात. हे सर्व नवीन हौसेसाठी म्हणून त्यांनी शोधलेले पदार्थ आहेत. पण चिनी म्हणून असा गोड पदार्थ तुम्हाला जुन्या काळामधला असं आढळणार नाही. कारण त्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण फार कमी होतं. तेही मुख्यतः मधावरतीच अवलंबून होते. हे बदललेलं रूप जे भारतात आलं त्याच्यामुळे भारताचं आणि ऊसाचं समीकरण जुळलं. ओके, थँक्यू. मी म्हणते आपण भारतात साखरेला चीनीच म्हणतो ना. हो, चीनी म्हणतो. याचं कारण पर्शियन लोकांना याची जाण होती वनस्पती तिकडे असते त्यामुळे ते चीनी म्हणायला लागले. शक्कर जसं म्हणतात तसंच ते चीनी पण म्हणतात, अरबी लोक पण म्हणतात. पण नैवेद्याला पंचामृत वापरतो त्याच्यामध्ये साखर असते ना. मी मंदा नाडकर्णी बोलतेय. हो, त्यात साखर असते. आपल्याकडे साखरेवरती काय एखादी गोष्ट परकीय आहे असं जेव्हा आम्ही वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने म्हणतो त्याच्या अर्थी ती त्याज्य असते असं नाही. म्हणजे धर्मशास्त्राच्या दृष्टीने देखील ती त्याज्य असते असं नाही. किंवा मी मगाशी म्हटलं तसं ऊसाचा जो मूळ वन्यवंशज होता, वन्यपूर्वज जो होता तो वन्यपूर्वज भारतात आल्यानंतर बहुधा त्याला लाभलेलं हे
रूप आहे. आणि त्याच्यापासून साखर करण्याची कला जेवढी भारतात होती आणि ती जेवढी विस्तृत पसरलेली होती तेवढी अन्य देशांमध्ये नव्हती. साखरेभोवती फार जगाचा इतिहास फिरतो. आपल्याकडे त्याच्या खेरीज देखील एक गोडपणाचा स्रोत आहे. तो अपघातानं किनाऱ्याला येऊन तडकला आणि वाढला, भरपूर वाढला. तो म्हणजे ताड प्रकारचे वृक्ष. ताडामधून मोठ्या प्रमाणात साखर वजा पदार्थ मिळतो त्याच्या रसापासून, त्याला आपण ताडगुळ म्हणतो. सौदागर चित्रपट पाहिला, सौदागर अमिताभ बच्चनचा, त्याच्यामधला तो जो व्यापार करतो तो ताडगुळाचा व्यापारी असतो. पण तोच सर्व मुख्यतः बंगाल, ओरिसा या भागामधला जो गुळ चालतो, थायलंड मध्ये चालतो, तो ताडगुळ असतो. पण इक्षू म्हणजे ऊस, राईट? इक्ष्वाकू वंशाचे त्यांनी लागवड केली, राईट, मनूच्या मुलाने. हा, पण ती लागवड कुठल्या वनस्पतीची केली तर ती चीन मधून इकडे स्थलांतरित झालेली पण थारे पालट झालेली अशी वनस्पती होती, त्याची लागवड. ओके ओके, थँक्यू. मग गोड या पदार्थांना पर्यायवाचक म्हणजे असं दुसरे काही आपण गूळ जसं तसं साखरेचाच म्हणजे उसापासूनच बनवलेला गूळ किंवा मधू म्हणून जे म्हणतो ते पण कुठले कुठले पदार्थ वापरायचे की त्याला वेगळे पदार्थ? जगभर पहिला मोठा गोडपणाचा स्रोत हा मधू म्हणजे मध हाच आहे. कारण जगात फुलं सर्वत्र आहेत आणि निदान काही फुलांमध्ये का होईना मध मिळतो. त्यामुळे तिथे त्या फुलांचं आणि मधमाशांचं प्रमाण किती पडतं यानुसार त्या मधाची व्याप्ती आणि उपलब्धता ठरते. त्याचे मधमाशांचे देखील 8 प्रकार आहेत. त्यातले सगळे प्रकार हे तितक्या मोठ्या प्रमाणात मध करत नाहीत. त्याच्यामध्ये देखील पाळीव आणि बिगर पाळीव असे प्रकार आहेत. त्यामुळे गोडपणा नसणं हे माणसाला अनेक भागांमध्ये वैषम्य वाटणारी गोष्ट होती. भारतात सुद्धा होती, कारण सगळ्यांना नाही मिळायचं गोड. पण ते काम जेवढं मधून म्हणजे मधानं केलं तेवढं मला वाटतं वनस्पतींनी व्हायला बराच कालखंड गेला आणि त्याच्यामुळेच त्याला एवढं ऐतिहासिक महत्व आलं. सगळं जी उलटापालट झाली साखर मिळते त्याच्यामुळेच झालं. आणि एक सिमिलर प्रश्न आहे तो मिठाबद्दलचा. म्हणजे आपल्याकडे हिमालयन सॉल्ट, रॉक सॉल्ट किंवा समुद्राचं मीठ आपण हे करतो, हे आपलं इंडिजिनस किती आहे आणि बाहेरनं आलेलं किती आहे? इंडिजिनस कमीत कमी 5 प्रकार तुम्हाला चरकामध्ये सापडतात. ते लवण प्रदेश जे आहेत त्या लवण प्रदेशांचा जो काही उल्लेख आहे आणि त्यातले लवण प्रदेशानुसार केलेले लवण प्रकार आहेत. म्हणजे कारण काय झालं, मुळात भारतामध्ये ते एवढं असायचं कारण हिमालय आहे. म्हणजे ज्या प्रकारची त्या भूपट्टांची उलथापालथ झाली त्याच्यामुळे समुद्राचं जे पाणी होतं ते आणि त्यातली वाळू किंवा त्यातली माती याचे जे तुम्हाला अवशेष सापडतात, जसे हिमालयात वरती तुम्हाला समुद्राच्या वाळूसारखे स्ट्रक्चर्स सापडतात, याचं कारण त्या उलथापालथीतून ते तयार झालेले आहे. त्यामुळे ते समुद्राचं पाणी जिथे गोठलं आणि तसंच टिकून राहिलं मातीच्या मध्ये, तिथे आपण ज्याला आता ती शेंदेलोण, बाजलोण वगैरे या नावाने जी सैंधव मीठ म्हणून जी म्हणतो, ती सैंधव मीठ हे नाव आता आपण त्याला त्या प्रकारच्या मातीत मुरलेल्या मिठाला देतो. पण मूळ शब्द जो आहे तो सिंधू आहे आणि त्या सिंधूमध्ये लवणाचं जे प्रमाण आहे त्याच्यापासून असलेलं जे मीठ ते पण सैंधवच आहे. पण आता वापरामध्ये असं झालंय की त्या मातीमध्ये गाडला गेलेला जो काही खारट दगड आहे त्याला आपण सैंधव मीठ म्हणायला. त्याचे प्रकार हे भारतामध्ये खूप आहेत आणि फार प्राचीन काळापासून. मग त्याच्यामध्ये सोडियम कंटेंट कमी आणि पोटॅशियम जास्ती असतं का? त्याचं केमिकल कॉम्पोजिशन वेगवेगळं आहे प्रत्येक ठिकाणच्या. राजस्थान मधलं वेगळं आहे, मध्य प्रदेशातलं वेगळं आहे. दोन्हीकडे खोदलेलं मीठ मिळतं, खाणीतलं मीठ म्हणतात त्याला. पण ते खनिज मिठाचे ठेवण देखील वेगवेगळे, चव पण वेगळी आहे. त्यामुळे ब्लड प्रेशरच्या पेशंट्सच्या दृष्टीने कधी कधी ते रेकमेंड करतात, त्यात किती करतात. त्या तथ्य याचं कारण म्हणजे ज्याला सोडियम क्लोराईड जो विचार चालतो तो तितक्या प्रमाणात नसल्यामुळे त्याच्याबद्दल ती रेकमेंडेशन नाही. म्हणजे खारटपणा तर मिळतो पण म्हणावा तितक्या प्रबळ प्रमाणात सोडियम क्लोराईड खायला लागत. कारण सोडियम क्लोराईड हे मुळात ब्लड सेल्स मधलं जे भिंतींच्या आसपास चालणारा जो प्रवाह असतो ते प्रमोट करणारं आणि रेग्युलेट करणारं असं केमिकल आहे. म्हणून ते सोडियम क्लोराईडवरती फोकस जास्त आहे. सोडियम लेवल खूप महत्वाचे असतात शरीराच्या दृष्टीने. एक कुतूहल म्हणून कदाचित हा प्रश्न तुमच्या पुढच्या ह्याच्यात खुलासा होईलच, पण प्रश्न असा आहे की माणसाची गरज, अन्नाची गरज आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचे वेजेस, मिनिमम वेजेस, हे आपण भारतात कसं ठरवतो आणि इतर देशात कसं ठरतं? सांगेल मी याच्याबद्दल, बोलतो मी, कारण तो बराच कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे.
कारण ती गरज ठरवणं ही बाहेरचं कोणतरी ठरवतं आणि तो त्यांच्या पद्धतीनं माप ठरवतात. आणि ते माप ही जशा प्रकारचा काय राजकीय वातावरण असतं, सामाजिक मान्यता असते किंवा तो निकष म्हणून कोणी कोणाला त्याच्याबद्दल फारसा आक्षेप घेणार नाही असं असतं. अशा कारणामुळे देखील त्या गरजेचं माप ठरलं जातं. मी आता एक अजून एक प्रश्न विचारला होता नंदिनी त्यांनी इथे मिरची आपल्याकडे स्वयंपाकामध्ये यायला लागली. मिरची माझ्या मते पोर्तुगीजांकडून किंवा कुठल्या तरी युरोपीय लोकांनी भारतात आणली. त्याच्या आधी ते मिरी वापरत होते माझ्या मते, पण त्याबद्दल काही सांगू शकाल? नाही, मी याच्याबद्दल नंतर बोलणार आहे स्वतंत्र. कारण तिखटपणा आणणारे जे काही गुणधर्म होते आणि जो आता आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनलाय, अशातली ती एक वनस्पती आहे. त्याच्या इतिहासाबद्दल मी बोलेन. तर आजची आपली वेळ तशी संपून बरीच हे पण झालेली आहे आणि सरांचे आभार मानावेत तेवढे खरंच कमी आहेत. इतकी उत्कंठा त्यांनी निर्माण केली, तर पुढची पुष्प आपली जी कशी असतील तर त्याला लोकांचा तेवढाच उत्साह असेलच अर्थात. आणि आपण पुढच्या भागात तर भेटूया. इथे एकाने ऍक्च्युली ग्रुपवरती जेव्हा आम्ही पहिल्यांदा फ्लायर टाकलं, त्यांनी क्युझिन्सचा पण इतिहास तुम्ही त्याच्यात कव्हर कराल का असं विचारणा केली होती. त्यामुळे त्याबद्दल पण तुम्ही काहीतरी पुढच्या काही भागांमध्ये घ्याल अशी अपेक्षा. थोडाफार बोलेल. तर आजच्या भागाचा आजचा मी समारोप करतो आणि रेकॉर्डिंग पण मी आता थांबवतोय आणि आपण पुढच्या शुक्रवारी भेटू पुन्हा 8 वाजता शिकागोच्या वेळेनुसार आणि बघूया दरम्यानच्या काळात आपल्याला अजून काय काय माहिती मिळेल. धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. एवढा वेळ मला ऐकून घेतलं म्हणून धन्यवाद.